Hi students, in previous lecture we have studied elimination reaction by E1 mechanism. E1 mechanism means elimination unimolecular reaction. Rate of this elimination reaction depends on only one molecule, that is substrate. That is called elimination unimolecular reaction. So we have taken example of dehydration of alcohol. When alcohol is heated in acidic medium, it gives alkene via elimination reaction. So during this elimination reaction, the substrate is tertiary substrate, which is sterically more hindered, and the reagent, catalyst, acid, it can be a dilute acid or somewhat concentrated acid. When alcohol is heated in a dilute acid or a concentrated acid, it undergoes elimination reaction. In concentrated acid, there are chances of substitution reaction also. So this one is a dilute acid. So here we have a tertiary substrate, and tertiary substrate can form stable carbocation intermediate. So when this tertiary butyl alcohol is heated in acidic medium, the first step of reaction mechanism is protonation of OH group. As we know, OH group is a bad living group. की हा OH नुसता इथनं पेअर घेऊन निघून जाणार नाही. डायरेक्ट पहिल्या स्टेपमध्ये OH पेअर घेऊन निघून गेला तर आपल्याकडे फॉर्म होईल कार्बोकॅटायन प्लस OH minus ion. OH minus ion is a strong base and good nucleophile. So reaction will be shifted in a backward direction in order to convert that OH living group, which is a bad living group, into good living group. First, protonation of OH group is carried out. So in the first step, this OH group gets protonated in acidic medium and protonated alcohol is formed. इकडे फॉर्म झाले प्रोटोनेटेड अल्कोहोल. हा OH ग्रुप आहे, आपण केला प्रोटोनेट, आणि OH ग्रुप प्रोटोनेट केला की आता हा गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला. इकडे ही पेअर घेतली यांनी ऑक्सिजनने की तो निघून जाणार ॲज अ H2O. H2O काही स्ट्रॉंग बेस नाही आहे किंवा H2O इतका पॉवरफुल न्यूक्लिओफाईल नाही आहे OH मायनस इतका, त्यामुळे रिॲक्शन बॅकवर्ड जास्त चालणार नाही. तर म्हणून हा OH ग्रुप आहे, सुरुवातीला आपण कन्वर्ट करतो H2O प्लसमध्ये into a good living group. Once that hydroxyl group is converted into good living group, the second step of reaction mechanism, which is the slowest step, which involves bond breaking. याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे, एंडोथर्मिक स्टेप असेल, एनर्जी ॲब्सॉर्ब करावी लागेल, ते रिॲक्शन असणार आहे स्लो रिॲक्शन. सो प्रोटोनेटेड अल्कोहोलमध्ये काय होणार आहे, प्रोटोनेटेड अल्कोहोल हा CO बॉन्ड आहे, त्याची पेअर स्वतःकडेच ठेवणार आहे. दिस CO बॉन्ड ब्रेक्स हेट्रोलिटिकली इन अ पोलर सॉल्वंट टू फॉर्म कार्बोकॅटायन इंटरमिजिएट अँड H2O. तर इकडे फॉर्म झालं प्लेनर कार्बोकॅटायन sp2 हायब्रिडाइज. हा, आणि एकदा का कार्बोकॅटायन फॉर्म झाला की परत होणार आहे डिप्रोटोनेशन. हा जो कार्बोकॅटायन आहे अल्फा कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज, हे अल्फा कार्बन ॲटम्स टू विच फंक्शनल ग्रुप इज अटॅच्ड. अल्फा कार्बन ॲटम, अल्फा कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज की हे जे बीटा कार्बन आहेत, बीटा कार्बनचे H ॲसिडिक हायड्रोजन, तो ॲसिडिक हायड्रोजन आहे तो निघून जाणार आहे ॲज अ H प्लस. मग H2O असेल किंवा डिपेंडिंग इकडे तुम्ही ॲसिड काय घेतला आहे. आपण म्हणूयात की सुरुवातीला आपल्याकडे HCl आहे, हा देणार आपल्याला H प्लस प्लस Cl मायनस. आपल्याकडे H2SO4 इट गिव्स H प्लस प्लस HSO4 मायनस. ते दिसतं आपल्याला की कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो इकडे, कार्बोकॅटायनवरती हा Cl मायनस पण अटॅक करू शकतो, इकडे टर्शियरी ब्युटाइल क्लोराइड फॉर्म होईल, किंवा कार्बोकॅटायनवरती HCO4 मायनस पण अटॅक करू शकतो, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकते. तर जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जाणार ॲसिडचं, तेवढे सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे चान्सेस पण इन्क्रीज होत राहतात. का तर हे न्यूक्लिओफाईल इन्क्रीज होणार आहे, Cl मायनस HCO4 मायनस. सो डिपेंडिंग ऑन द रिॲक्शन कंडिशन्स आपल्याला मिळते इलिमिनेशन रिॲक्शन किंवा आपल्याला मिळतो सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण, इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशनमध्ये. आता तो पार्ट नाही आहे. आता हा H2 आहे तो हा H काढून घेईल, की आपण म्हणत की हा जो Cl मायनस आहे तो हा H प्लस काढून घेईल, इथला पार्शली पॉझिटिव्हली चार्ज H. हा तिकडे कार्बोकॅटायनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय. दिस कार्बन इज sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3 हायब्रिडाइज कार्बन, आणि हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे. तर ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन हा कार्बन खेचणार, ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचले, विड्रॉ केले की हा कार्बन आहे ह्या हायड्रोजन CH बॉन्डमधले इलेक्ट्रॉन आहे स्वतःकडे करणार आहे अट्रॅक्ट.
हे CH बॉन्ड बनणार मोर पोलर. कार्बन स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचणार, त्यामुळे हायड्रोजनवरती डेव्हलप होणार मोर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दिस हायड्रोजन्स विल बी ॲसिडिक हायड्रोजन्स. तर बस हे न्यूक्लिओफाईल आहेत, Cl मायनस, HCO4 मायनस, H2O. हे न्यूक्लिओफाईल अटॅक करणार ह्या बीटा हायड्रोजनवरती हायड्रोजन काढून घेणार ॲज अ H प्लस. आणि हा जो CH बॉन्ड आहे इट विल फॉर्म अ पाय बॉन्ड बिटवीन these two carbon atoms, alpha and beta. This one is beta elimination, 1,2 elimination. तर 1,2 कार्बनमध्ये इकडे फॉर्म होणार आहे डबल बॉन्ड. तर फायनली फॉर्म झाला आपल्याकडे आयसोब्युटिलिन अँड ॲसिड इज रिजनरेटेड. हा H प्लस आहे, परत रिजनरेट दाखवला. किंवा लास्ट स्टेप अशी दाखवतात डिप्रोटोनेशन, की कुठला तरी न्यूक्लिओफाईल असेल, हा कुठला तरी न्यूक्लिओफाईल हा H प्लस काढून घेईल. ह्याला आपण म्हणतो की हा H प्लस निघून गेला, डिप्रोटोनेशन. H प्लस निघून गेला, इकडे आपण रिप्रेझेंट करू शकतो ॲज H प्लस. हा H प्लस निघून गेला आणि यांच्यामध्ये फॉर्म झाला पाय बॉन्ड इकडे. तर याच्यामध्ये ॲसिड आहे, ॲसिड परत रिॲक्शनच्या एंडला रिजनरेट झालं. इकडे आपण ॲसिड कन्झ्युम केला होता फर्स्ट स्टेपमध्ये, इकडे रिजनरेट झाला. म्हणून आपण म्हणतो ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, की स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड इज कॅपेबल ऑफ कन्व्हर्टिंग लार्ज अमाऊंट ऑफ अल्कोहोल इन टू द अल्किन्स. का तर प्रत्येक स्टेपमध्ये नंतर ॲट द एंड ऑफ वन रिॲक्शन स्टेप कम्प्लिटली ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन कंप्लीट झाली, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, हे ॲसिड रिॲक्शनमध्ये रिजनरेट होणार आहे विच इज अगेन युटिलाइज इन द फर्स्ट स्टेप ऑफ अनदर मॉलिक्यूल. त्याला आपण म्हणतो ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. सध्या महत्त्वाचं काय आपल्याकडे की इवन इलिमिनेशन फेवर कधी असेल, इवन इलिमिनेशन इज फेवर्ड वेन स्टेबल कार्बोकॅटाईन इज फॉर्म्ड. की ज्यावेळेस कार्बोकॅटाईन स्टेबल फॉर्म होण्याचे चान्सेस आहेत त्यावेळेसच होऊन जाईल इवन इलिमिनेशन. म्हणजे आम्हाला माहिती आहे की इवन इलिमिनेशन आहे, इवन इलिमिनेशन होण्याचे चान्सेस कधी आहेत की ज्यावेळेस तुमच्याकडे सबस्ट्रेट असतील असल्या टाईपचे, बेन्झिलिक, देन आलिलिक, किंवा आपल्याकडे असेल टर्शियरी ऑर इन सर्टन केसेस सेकंडरी सबस्ट्रेट. सेकंडरी सबस्ट्रेट, टर्शियरी सबस्ट्रेट, allylic substrate, benzylic substrate in which stable carbocation can be formed. Such substrates can undergo even elimination. आणि इवन इलिमिनेशन इतके इझिली होत नाही. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की इवन इलिमिनेशनसाठी जो आपण बेस यूज करतोय आतमध्ये, ते बेस कसले पाहिजेत, वीक बेस. वीक बेस म्हणजे आपल्याकडे बेस पाहिजेत H2O, अल्कोहोल टाईप, ROH, इस्टर्ड, RCO, OCH. तर हे तर एकदम वीकर बेस बनून जाईल, त्याला तर नकोच. ROH वीकर बेस एकदम. हे सॉल्वंट आहे H2O याच्यामध्ये, किंवा अल्कोहोल सॉल्वंट असेल तो सॉल्वंटच काय म्हणून ॲक्ट होईल इकडे, बेस म्हणून ॲक्ट होईल, की जो फायनल स्टेपमध्ये H काढून घेईल इकडे. तर तुमच्याकडे पाहिजे वीक बेस आणि कार्बोकॅटाईन स्टेबल बनवणारे ग्रुप्स. त्यावेळेस होऊ शकतं इवन इलिमिनेशन. आणि सबस्ट्रेट कुठला पण असू देत, सबस्ट्रेट काही असू देत, टर्शियरी असू देत, सेकंडरी असू देत, आलिलिक असू देत, बेन्झिलिक असू देत, अल्फा कार्बोनिल असू देत, ह्याव असू देत, त्याव असू देत. इफ बेस इज अ स्ट्रॉंगर बेस, इथॉक्साइड आयन, अमाइड आयन, टर्शियरी बिटॉक्साइड आयन, स्ट्रॉंगर बेस असेल तुमच्याकडे, देन इलिमिनेशन इज ऑलवेज E2 एलिमिनेशन. तिकडे होऊ शकतं E2 एलिमिनेशन. तर ते नंतर बघूयात. आत्ता तर सध्या आपल्याला काय कळलं की इवन एलिमिनेशन असेल इफ सॉल्वंट इट सेल्फ ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल ऑर बेस. हिअर इन केस ऑफ न्यूक्लिओफाईल लेट्स कॉल दोज स्पीशीज ॲज अ बेस. का तर न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतील आपल्याला इकडे, पण आपण त्यांना बेस म्हणूयात. की इन वीकर बेसिस विथ बेन्झिलिक, आलिलिक, टर्शियरी, सेकंडरी सबस्ट्रेट इवन एलिमिनेशन रिॲक्शन इज फेवर्ड. आणि इवन एलिमिनेशन फेवर्ड कधी असणार आहे वेन कार्बोकॅटायन फॉर्म इज अ स्टेबल कार्बोकॅटायन. आणि आपल्याला अजून माहिती आहे दीज कार्बोकॅटायन्स हॅव टेंडन्सी टू अंडरगो रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर ज्यावेळेस होणार आहे इवन एलिमिनेशन त्यावेळेस होऊ शकते रिअरेंजमेंट. तर तशा काही पॉसिबिलिटीज पण चेक करूयात आपण. तर काही एक्झाम्पल्स बघूयात इवन एलिमिनेशन रिॲक्शनचे.
काही इवन रिॲक्शनची एक्झाम्पल बघा. सपोज आपल्याकडे अशा टाईपमध्ये सबस्ट्रेट, आणि याची रिॲक्शन चालू आहे बा H+ हीटिंग. सबस्ट्रेट जर बघितला तुम्ही पीएच म्हणजे आपल्याला माहितीच आहे की इकडे काय फिनेल रिंग, देन दिस कार्बन CH to which hydroxyl group is attached, then CH2 and finally CH3. So this one is alpha carbon to which hydroxyl group is attached. Adjacent carbons are beta. So this one is beta carbon, this one also is a beta carbon. Let's call it as beta 1, beta 2. तो बीटा 1 कार्बन आहे, बीटा 1 कार्बनला आपल्याकडे H आहे. खात आपण अल्फा कार्बन आहे त्याचा फंक्शनल ग्रुप काढून घेणार आहे आणि बीटा कार्बन आहे त्याचे H काढून घेणार आहेत. तर अल्फा कार्बनला OH ग्रुप तर आहेच, हा जो बीटा आहे त्याला H पण आहे. तर याचा OH याचा H निघून गेला, इकडे फॉर्म होणार पाय बॉन्ड. आणि इकडे बीटा 2 कार्बन, बीटा 2 कार्बनला H नाही आहे, इकडे बीटा 2 कार्बन आहे, इकडे CC डबल बॉन्ड, CC सिंगल बॉन्ड, CC सिंगल बॉन्ड, चारही बॉन्ड आहेत, सगळे कार्बन बरोबर आहेत. तर इकडे हायड्रोजन नाही आहे. तर आत्ता फक्त डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे इथेच ह्या दोघांमध्ये. आणि हे जे आहे इकडे फिनिल ग्रुप, इथे हा OH आहे, OH सुरुवातीला होणार प्रोटोनेट, ह्याला मिळणार H+. ह्याला मिळाला की हा पेर घेऊन निघून जाणार, हा पेर घेऊन निघून गेला, याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. दिस वन इज अ बेन्झिलिक कार्बन. बेन्झिलिक कार्बन आहे तर हा रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड बेन्झिलिक कार्बोकॅटायन. त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन स्टेबल बनतं आहे आणि बीटा हायड्रोजन ॲटम एकच आहे. तर डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे फक्त इकडे. तर ह्या रिॲक्शनमध्ये फक्त अशा टाईपमध्ये प्रोडक्ट फॉर्म होईल. PH येते, हा C आणि ॲडजेसंट सीमध्ये फॉर्म झाला डबल बॉन्ड इकडे हा, आणि हा CH3 आहे तसंच इकडे. तर अशा टाईपमध्ये कंपाऊंड फॉर्म होईल. हे बघूया आता आपण काय होतंय ते. तर ही जी रिॲक्शन आहे फिनेल रिंग, कार्बन OH H CH H, this one CH2 and CH3. आणि याचं चालू आहे हीटिंग, H+ हीटिंग, अल्फा कार्बन बीटा कार्बन, आणि हा एक बीटा कार्बन की ज्याच्याकडे Hच नाही आहेत. तर इकडे होणार आहे इलिमिनेशन, हा OH निघून जाणार आणि हा H काढून घेतला जाणार नंतर बीटाचा. H2 रिमूव्ह झाला, ह्या दोघांमध्ये फॉर्म झाला पाय बॉन्ड. फिनेल रिंग ॲज इट इज, दिस कार्बन CH डबल बॉन्ड CH and finally CH3. तर इलिमिनेशन रिॲक्शन, बेन्झिलिक कार्बोकॅटायन बनत होता, स्टेबल कार्बोकॅटायन बनत होता, इलिमिनेशन रिॲक्शन झाली. इकडे हा जो प्रोडक्ट फॉर्म झाला इकडे, ह्याच्यामध्ये असू शकतात दोन टाईप्स आहेत, आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये फॉर्म होऊ शकतं सिस और ट्रान्स. फिनेल रिंग ॲज इट इज C, दिस कार्बन H डबल बॉन्ड C, इकडे CH3 and H, PH CH डबल बॉन्ड CH CH3. किंवा याच्यामध्येच काय फॉर्म होईल अजून, PH C H डबल बॉन्ड C H CH3. डिपेंडिंग ऑन ग्रुप्स, की डबली बॉन्डेड कार्बन आहे कसा सबस्टिट्यूटेड आहे, त्याला ग्रुप्स कसले अटॅच आहेत त्याच्यावरून त्याचे फॉर्म्स होतील जॉमेट्रिकल आयसोमर्स, सिस ट्रान्स आयसोमर्स और EZ आयसोमर्स. तर इकडे आपल्याला माहिती आहे 2 आयडेंटिकल ग्रुप्स आर ऑन द सेम साइड ऑफ डबल बॉन्ड, हा आपल्याकडे काय सिस आयसोमर. आणि इकडे आपल्याकडे 2 आयडेंटिकल ग्रुप्स ऑन द अपोजिट साइड, हा आपल्याकडे ट्रान्स आयसोमर, किंवा यालाच आपण म्हणू शकतो E आयसोमर, आणि सिस त्याला आपण म्हणू शकतो Z आयसोमर. सो ड्युरिंग दिस इलिमिनेशन रिॲक्शन आपल्याकडे फॉर्म होऊ शकतो सिस आयसोमर किंवा ट्रान्स आयसोमर. आणि एक्सपेरिमेंटली फाउंड झालं की ट्रान्स आयसोमर्स आर फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट कम्पेअर्ड टू सिस आयसोमर.
का हा जो सिस आयसोमर ज्यावेळेस बनणार आहे इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये, त्यास हे जे बल्कियर ग्रुप्स आहेत, सिस आयसोमरमध्ये आपल्याला माहिती आहे की बल्कियर ग्रुप्स आहेत, एकमेकांच्या जवळ येतील, यांच्यामध्ये होईल स्टेरिक रिपल्शन. आणि स्टेरिक रिपल्शनमुळे हा जो याचा जो काही इंटरमिजिएट बनला असेल की कार्बोकॅटायन फॉर्म झाला आणि नंतर अटॅक होणार आहे एचवरती, बीटा हायड्रोजन. हा बीटा हायड्रोजनवरती अटॅक व्हायच्या आधी जी काही ॲटमची अरेंजमेंट होणार आहे 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये, त्यास हे दोन ग्रुप एकमेकांच्या जवळ आले की दोघांमध्ये होणार रिपल्शन. दोघांमध्ये रिपल्शन झालं की मॉलिक्यूलची एनर्जी होणार इन्क्रीज. आणि मॉलिक्यूलची एनर्जी इन्क्रीज झाली की ती जी ट्रान्झिशन स्टेट आहे त्याची एनर्जी पण होणार इन्क्रीज. तर याची ट्रान्झिशन स्टेट अचीव करायला जास्त एनर्जी लागेल. पण इकडे जो आहे याच्यामध्ये बल्कियर ग्रुप्स आहेत एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत. बल्कियर ग्रुप जर एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत तर याची जी ट्रान्झिशन स्टेट असणार आहे, कार्बोकॅटायन वगैरे फॉर्म झाल्यानंतर ज्यावेळेस एच काढायला येणार बेस, त्यावेळेची जी ट्रान्झिशन स्टेट असेल त्याच्यामध्ये हे जे बल्कियर ग्रुप्स आहेत एकमेकांच्या अपोजिट साईडला असतील. अपोजिट साईडला असल्यामुळे यांच्यामध्ये स्टेरिक रिपल्शन कमी असेल. आणि स्टेरिक रिपल्शन कमी असल्यामुळे याची एनर्जी कमी असेल. ही ट्रान्झिशन स्टेट म्हणजे याची ट्रान्झिशन स्टेट अचीव करायला कमी ॲक्टिवेशन एनर्जी लागेल. याची ट्रान्झिशन स्टेट अचीव करायला जास्त एनर्जी लागेल. खातेकडे बल्कियर ग्रुप्स एकमेकांच्या जवळ आहेत. तर ह्याची जी काही ट्रान्झिशन स्टेट आहे त्याची ॲक्टिवेशन एनर्जी जास्त आहे याच्या ट्रान्झिशन स्टेटपेक्षा. आणि ज्याची ॲक्टिवेशन एनर्जी कमी तो लवकर फॉर्म होऊ शकतो कायनेटिकली. त्यामुळे हा जो ट्रान्स प्रोडक्ट आहे तो फॉर्म होणार आहे ॲज अ मेजर प्रोडक्ट. त्या रिॲक्शनमध्ये हा जो ट्रान्स प्रोडक्ट आहे, इकडे एक एच आहे आपल्याकडे, इकडे एक एच आहे, ट्रान्स हा फॉर्म झाला आपल्याकडे मेजर प्रोडक्ट. अजून याच्यामध्येच काय फॉर्म होणार आहे, सिस. हा CH3 आणि हे दोन एच सेम साईडला. तर याच्यामध्ये फॉर्म होणार आहे सिस आणि फॉर्म होणार आहे ट्रान्स. त्याच्यामधला हा जो ट्रान्स प्रोडक्ट आहे दॅट ट्रान्स प्रोडक्ट इज अ मेजर इज अ ट्रान्स प्रोडक्ट. ट्रान्स इकडे एक एच आहे आणि इकडे एक एच अपोजिट साईडला, ट्रान्स प्रोडक्ट और ई आयसोमर इज अ मेजर प्रोडक्ट. आणि सिसमध्ये बल्कियर ग्रुप एकमेकांच्या शेजारी, इकडे एच सेम साईडला. हा जो असेल दिस वन इज अ मायनर प्रोडक्ट. हा कमी फॉर्म होणार आहे. कुठला आयसोमर, सिस आयसोमर और झेड आयसोमर. ते लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन ज्यावेळेस तुमच्याकडे होईल इवन रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इवन रिॲक्शनमध्ये तुमच्याकडे काय होणार आहे, ट्रान्स प्रोडक्ट इज फॉर्म ग्रेटर अमाउंट दॅन सिस प्रोडक्ट और ई प्रोडक्ट इज फॉर्म इन अ ग्रेटर अमाउंट दॅन झेड प्रोडक्ट. हे जे काही स्टेरिओ आयसोमर्स बनणार आहेत, ह्याचे जे काही स्टेरिओ आयसोमर्स बनणार आहेत, इकडे आपल्याकडे सिस अँड ट्रान्स जॉमेट्रिकल आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स. त्याच्यामधला जो ट्रान्स प्रोडक्ट आहे इट इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट. ती एक स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रान्स और ई प्रोडक्ट इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट. खाते सांगितलं तुम्हाला, खाते जेवढे सिसमध्ये बल्कियर ग्रुप्स एकमेकांच्या जवळ तेवढं जास्त रिपल्शन, तेवढा फॉर्म होणार तुमच्याकडे तो कमी. इकडे बल्कियर ग्रुप्स एकमेकांच्या अपोजिट साईडला, कमी रिपल्शन, एनर्जेटिकली स्टेबल होणार आहे, ते कमी ॲक्टिवेशन एनर्जी लागणार, हा फॉर्म होणार ॲज अ मेजर प्रोडक्ट. एकदम महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. पुढे अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. आता सेकंडरी सबस्ट्रेट आहे. तर सुरुवातीला OH ग्रुपचं होईल प्रोटोनेशन, H2O+ बनेल, इकडे हा पेअर घेऊन निघून जाईल, सेकंडरी कार्बोकॅटायन बनेल. तर सध्या आपल्याकडे हा जो कार्बन आहे इट इज अ अल्फा कार्बन, दिस वन इज बीटा कार्बन, दिस वन इज ऑल्सो बीटा कार्बन. तर दोन बीटा कार्बन आहेत आणि दोन्ही बीटा कार्बनला आपल्याकडे H आहेत. फर्स्ट कार्बन CH3, सेकंड कार्बन CH2.
third carbon CH to which hydroxyl group is attached and terminal carbon CH3. तर हा अल्फा कार्बन, बीटा 1 कार्बन विच हॅज बीटा हायड्रोजन्स, बीटा 2 कार्बन विच हॅज बीटा हायड्रोजन. तर हा OH तर निघून जाईल, कार्बोकॅटायन फॉर्म होईल इकडे, डिप्रोटोनेशन ह्या कार्बनचं होऊन जाईल किंवा ह्या कार्बनचं होऊन जाईल. तर डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे ह्या 2 कार्बनमध्ये आणि डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे ह्या 2 कार्बनमध्ये. तर मेजर मायनर प्रोडक्ट बनतील याच्यामध्ये पॉसिबिलिटी आहे की 2 आत्ता फॉर्म होऊ शकतात पोझिशन आयसोमर्स. आपल्याकडे फॉर्म होऊन जाईल ब्यूट 1 इन किंवा आपल्याकडे फॉर्म होऊन जाईल ब्यूट 2 इन फ्रॉम सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. तर आपण म्हणूयात की याच्यामध्ये 2 प्रोडक्ट बनतात सध्या, की हा OH आणि हा H बीटा 1 एलिमिनेशन झालं, H प्लस हीटिंग, याच्यामध्ये झालं बीटा 1 एलिमिनेशन, बीटा 1 एलिमिनेशन. बीटा 1 एलिमिनेशन म्हणजे अल्फाचा OH ग्रुप गेला आणि हा बीटा 1 आहे त्याचा H गेला. तर ह्या दोघांमध्ये फॉर्म झाला डबल बॉन्ड, ब्यूट 1 इन फॉर्म झाला. इकडे फॉर्म झालं CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट 1 इन, ब्यूट 1 इन. आणि इकडे जर इलिमिनेशन झालं, अल्फाचा OH गेला, बीटा 2चा H गेला, तर इथे डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे, इकडे होणार आहे ब्यूट 2 इन. तर इलिमिनेशनमध्ये आत्ता चॉईसेस आहेत. इलिमिनेशन कॅन बी बीटा 1 एलिमिनेशन और इट कॅन बी बीटा 2 एलिमिनेशन. बीटा 2 एलिमिनेशन झालं, आपल्याकडे फॉर्म होणार CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. आपल्याकडे फॉर्म झाला ब्यूट 2 इन. तिकडे 2 पोझिशन आयसोमर्स फॉर्म झाले, ब्यूट 1 इन फॉर्म झाला, ब्यूट 2 इन फॉर्म झाला. आणि ह्याची जी काही रिॲक्शन होणार आहे ॲक्च्युअल रिॲक्शन, त्याच्यामध्ये कळतं आपल्याला की ह्याची बीटा 2 एलिमिनेशननी जो प्रोडक्ट बनतोय ब्यूट 2 इन, दॅट ब्यूट 2 इन प्रोडक्ट इज फॉर्म्ड 81%. आणि वरची जी रिॲक्शन होणार आहे आपण म्हणूयात इकडे हा जो काही प्रोडक्ट बनणार आहे ब्यूट 1 इन, इट इज फॉर्म 19%. म्हणजे ब्यूट 2 इन प्रोडक्ट जो बनला आहे दॅट प्रोडक्ट फॉर्म इज अ major product. One of the position isomer is major product and another position isomer is a minor product. वरती येते वेगळं, वरती आपल्याकडे बनले जॉमेट्रिकल आयसोमर सिस ट्रान्स, आणि त्याच्यामध्ये पण ट्रान्स आयसोमर बनला आहे मेजर कम्पेअर्ड टू सिस आयसोमर. आपण म्हणतो की ही रिॲक्शन जी आहे इट कॅन बी अ स्टेरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. जिकडे चॉईस आहे सिस ट्रान्स फॉर्म व्हायची तिकडे ट्रान्स जास्त फॉर्म होतो, तर आपण म्हणतो स्टेरिओ सिलेक्टिव्ह, की एखादा स्टेरिओ आयसोमर आहे जास्त फॉर्म झाला दुसऱ्या स्टेरिओ आयसोमरपेक्षा. तर ट्रान्स स्टेरिओ आयसोमर आहे किंवा ई स्टेरिओ आयसोमर आहे म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमर, इट इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट कम्पेअर्ड टू सिस और झेड आयसोमर. आता इकडे पोझिशन आयसोमर्स फॉर्म झालेत ब्यूट 1 इन आणि ब्यूट 2 इनमध्ये, की डबल बॉन्डची पोझिशन जिथे 2ला आहे तो प्रोडक्ट फॉर्म झाला ॲज अ मेजर प्रोडक्ट. हे एक्सपेरिमेंटली कळतं आपल्याला. तर ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो की दिस इवन रिॲक्शन कॅन बी अ रिजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. रिजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन म्हणजे काय, रिजिओ सिलेक्टिव्ह की तुमच्याकडे जो प्रोडक्ट फॉर्म होतं त्याच्यामध्ये तुमच्याकडे फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असेल. म्हणजे आपण बघितलेला 11 स्टँडर्डमध्ये मार्कोनिकॉफ रूल, की सपोज आपल्याकडे CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन, आणि प्रोपीनची रिॲक्शन आपण केली HCl बरोबर. आपल्याकडे होता मार्कोनिकॉफ रूल, when unsymmetrical reagent is added into unsymmetrical alkene, the negative part of the reagent gets attached to that doubly bonded carbon atom which is already attached to lesser number of hydrogen atoms. ते सगळे कार्बोकॅटायन इंटरमिजिएट वरून वगैरे आपण सगळं काढलं होतं, की हा जो रिएजंट आहे त्याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे इट विल गेट अटॅच्ड टू द सच कार्बन ॲटम विच इज अटॅच टू लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. तर इकडे आपल्याकडे 2 प्रोडक्ट बनत होते, की हा पायबॉन्ड तुटणार आणि अक्रॉस द पायबॉन्ड HCl ॲड होणार. एक तर H ह्याला मिळेल तर Cl ह्याला मिळेल, किंवा Cl ह्याला दिला आणि H ह्याला दिला. तर आपल्याकडे 2 जॉमेट्रिकल 2 पोझिशन आयसोमर्स फॉर्म झाले. आपल्याकडे फॉर्म झालं CH3 CH2 CH2 Cl प्लस CH3
CH3Cl की H ह्याला दिला फर्स्ट प्रोडक्ट फॉर्म झाला, Cl ह्याला दिला हा प्रोडक्ट फॉर्म झाला. आणि आपल्याला माहिती आहे दिस रिॲक्शन प्रोसेस थ्रू कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. सुरुवातीला H प्लस ॲड होतो, याच्यामध्ये कार्बोकॅटायन बनतो आणि कार्बोकॅटायन स्टेबल बनतो सेकंडरी कार्बनवरती, म्हणून हा प्रोडक्ट असतो मेजर प्रोडक्ट. मार्कोनिकॉफ प्रोडक्ट म्हणला आपण ह्याला. की इन Markovnikov product negative part of the reagent attaches to that carbon atom which has lesser number of hydrogen atoms attached to it. तर इकडे फॉर्म झाला आपल्याकडे आयसोप्रॉपिल क्लोराइड, एन प्रॉपिल क्लोराइड किंवा 1 क्लोरोप्रोपेन 2 क्लोरोप्रोपेन, अँड इन बिटवीन 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन इज अ मेजर प्रोडक्ट. हा मेजर आणि हा काय फॉर्म झाला मायनर. तर तुमच्याकडे एखादा जर आपण म्हणात की हा पोझिशन आयसोमर आहे, हा बनत असेल मेजर, तर ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. की डबल बॉन्डची पोझिशन कुठे येणार, फर्स्ट 2 कार्बनमध्ये येणार का सेकंड 3rd कार्बनमध्ये येणार, पोझिशन रिजन की कुठे येणार. तर बा इकडे याचे चान्सेस जास्त आहेत 81%. त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहे रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. की Cl कुठे येणार, फर्स्ट कार्बनला येणार का सेकंड कार्बनला येणार. सेकंड कार्बनला जिथे येतोय तो बनतोय मेजर प्रोडक्ट. म्हणजे अटॅक जो होतोय एका पर्टिक्युलर रिजनवरती जास्त अटॅक होतोय, त्यांना आपण म्हणतोय रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. तर इकडे दिसतं आपल्याला की इवन रिॲक्शन कॅन बी अ रेजिओ सिलेक्टिव्ह डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ सबस्ट्रेट. की सबस्ट्रेट कसं आहे, सबस्ट्रेटमध्ये जर चॉईसच नसेल इकडे काही डबल बॉन्ड पोझिशन चेंज होणार नाही, हे ह्या 2 कार्बनमध्येच असणार आहे. तर आत्ता ही रेजिओ सिलेक्टिव्ह नाही, आत्ता ती स्टेरिओ सिलेक्टिव्ह आहे. की एक जो स्टेरिओ आयसोमर आहे तो बनतोय मेजर प्रोडक्ट कम्पेअर्ड टू अनादर स्टेरिओ आयसोमर. इकडे आपल्याकडे पोझिशन आयसोमरमध्ये एक पोझिशन आयसोमर आहे तो बनतोय मेजर प्रोडक्ट कम्पेअर्ड टू अनादर पोझिशन आयसोमर. आणि इकडे डबल बॉन्डच्या पोझिशन्स डिफरंट आहेत, तिकडे डबल बॉन्डच्या पोझिशन्स सेम आहेत. ती रिॲक्शन रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन आहे. पुढे आता याच्यामध्ये की हे बनलं का, तर हे आपल्याला माहितीच आहे. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स डिपेंड्स ऑन नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. की हा जो ब्यूट1इन बघितला आपण, ब्यूट1इन CH3 CH2 देन CH डबल बॉन्ड CH2. की हे जे डबली बॉन्डेड कार्बन आहेत त्याला जो कार्बन अटॅच आहे अल्फा कार्बन, दिस वन इज अ अल्फा कार्बन. आणि अल्फा कार्बनला H किती आहेत, फक्त 2च H आहेत. तर हा जो ब्यूट1 आहे ह्याच्यामध्ये काय आहेत फक्त 2 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स, दोज कॅन पार्टिसिपेट इन हायपर कॉन्जुगेशन. तर ह्याच्यामध्ये जी काही हायपर कॉन्जुगेशन्स होणार आहेत त्याच्यामध्ये फक्त हे 2च अल्फा CH बॉन्ड्स पार्टिसिपेट करू शकतात. आणि हा आहे मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. हे H सगळे डबली बॉन्डेडचे H आहे तसेच आहेत, फक्त एकच H आहे अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला. दिस वन इज अ मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. ब्यूट1इन इज मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन असेल तर कमी हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर, कमी हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर, इट इज लेस स्टेबल. तर हा जो आहे सध्या आपल्याकडे इट इज थर्मोडायनामिकली लेस स्टेबल अल्किन. आणि लेस स्टेबल अल्किन आहे तो आपल्याकडे काय बनला आहे मायनर प्रोडक्ट. तेच जर आपण बघितला ब्यूट2इन, तर ब्यूट2इनमध्ये आपल्याला दिसतं CH3CH डबल बॉन्ड C CH3H ब्यूट2इन. ब्यूट2इनमध्ये हे जे डबली बॉन्डेड कार्बन आहेत त्याला जे कार्बन ॲटम अटॅच आहेत अल्फा कार्बन अल्फा कार्बन. दिस अल्फा कार्बन हॅज 3 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स. दिस अल्फा कार्बन also has 3 alpha CH sigma bonds. So there are total 6 alpha CH sigma bonds. तर इकडे आपल्याकडे 6 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स बनतील, तिकडे 2 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. आणि हे पण स्ट्रक्चर कम्पेअर केलं तर 7 स्ट्रक्चर. याच्यामध्ये हे पण स्ट्रक्चर आपण कन्सिडर केला तर 3 स्ट्रक्चर. आणि मग हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर एक्स्ट्रा 2, याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर एक्स्ट्रा 6. हे स्ट्रक्चर सोडून ते सगळं झालं 11th ते सोडा. आता ज्याच्यामध्ये जेवढी जास्त हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये जितके जास्त अल्फा CH सिग्मा बॉन्ड, तितका तो अल्किन काय बनणार आहे स्टेबल ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन. मग इकडे आता ब्यूट2इनमध्ये आपल्याकडे नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर जास्त आहेत. हा ब्यूट2इन आहे, इट इज मोर स्टेबल अल्किन. आणि हा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन आहे.
याच्यामध्ये एच एच ह्या कार्बनचा एच CH3 ने रिप्लेस झाला, ह्या कार्बनचा एच CH3 ने रिप्लेस झाला. दिस वन इज अ डाय सबस्टिट्युटेड अल्किन. तर हा जो ब्यूटोइन बनला, दिस ब्यूटोइन इज डाय substituted alkene, and di-substituted alkene or more substituted alkene. This one is a less substituted alkene, this one is a more substituted alkene. In more substituted alkene there will be more alpha CH sigma bonds, more hyperconjugating structures, hence more substituted alkene is a stable product. This one is more stable due to more number of hyperconjugating structures. 11th मध्ये आपण बघितलं स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स डिपेंड्स ऑन number of alpha CH sigma bonds. Those can participate in hyperconjugating structure. तर इकडे हा फॉर्म होताना जी काही याची ट्रान्झिशन स्टेट असेल की ज्यावेळेस हा पार्शियल डबल बॉन्ड बनणार आहे, सुरुवातीला तो OH ग्रुप होणार प्रोटोनेट, OH ग्रुप प्रोटोनेट झाला की हा निघून जाणार, इकडे फॉर्म होणार कार्बोकॅटायन, आणि कार्बोकॅटायन फॉर्म झाला की एक तर हा H असेल इथला बीटाचा, बीटा 1चा H, हा H काढून घ्यायला सुरुवात होणार इकडे. आपण म्हणत की H2 आहे, त्याने हा H काढून घ्यायला सुरुवात केली, हा H काढून घ्यायला सुरुवात केली याच्यामधून की हा जो ऑक्सिजन आहे त्याची लोन पेअर याच्याबरोबर शेअर करणार, याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन सुरू होईल. हा CH बॉन्ड आहे, हा बॉन्ड तुटणार आहे, ह्या दोघांमध्ये येणार आहे ॲज अ पाय बॉन्ड. तर हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड बनणार आहे वीक बॉन्ड, हा बॉन्ड तुटायला लागणार आहे आणि ओव्हरलॅपिंग होणार आहे ह्या कार्बनचं एम्प्टी ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचं ऑर्बिटल की ज्याच्यामध्ये ही लोन पेअर येणार आहे, हा पेअर कार्बनकडे शिफ्ट होणार आहे. तर ह्यांच्या दोघांमध्ये जो ओव्हरलॅप आहे त्याच्यामध्ये यायला लागणार ही पेअर, ती ट्रान्झिशन स्टेट की ज्यावेळेस हा OH ग्रुप प्रोटोनेट होईल, पेअर घेऊन निघून जाईल, कार्बोकॅटायन बनेल. कार्बोकॅटायन फॉर्म झाला की मग बीटा हायड्रोजन आहे तो काढून घेतला जाईल. बीटा हायड्रोजन काढताना O आणि H मध्ये बॉन्ड फॉर्मेशन सुरू होईल, H आणि C मध्ये बॉन्ड ब्रेकिंग स्टार्ट होईल आणि C आणि C मध्ये पाय बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट होईल. तर ही ट्रान्झिशन स्टेट आहे. ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये हा जो डबल बॉन्ड फॉर्म होतो आता पार्शियल डबल बॉन्ड, हा जो पार्शियल डबल बॉन्ड आहे इट हॅज मोनो सबस्टिट्युटेड कॅरेक्टरिस्टिक, की हा काही जास्त सबस्टिट्युटेड नाही आहे पार्शियल डबल बॉन्ड. तर ह्याची ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असेल का, आता हा कमी स्टेबल आहे. तेच जर इथे फॉर्म व्हायला लागला डबल बॉन्ड, CH3 ॲज इट इज, कार्बोकॅटायन फॉर्म झाला, आता हा H काढून घेणार आहे कोण, H2, हा ॲसिडिक H आहे तो रिमूव्ह होणार आहे. आता ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट होणार, ह्या दोघांमध्ये बॉन्ड ब्रेकिंग स्टार्ट होणार आणि इथला जो बॉन्ड आहे ह्या दोघांमध्ये शिफ्ट व्हायला लागणार बॉन्ड फॉर्मेशन. आता हा जो बॉन्ड फॉर्म व्हायला लागला आहे पार्शियल डबल बॉन्ड अजून फॉर्म झाला नाही, ट्रान्झिशन स्टेट आहे. हा जो पार्शियल डबल बॉन्ड आहे नाव इट इज मोर सबस्टिट्युटेड पार्शियल डबल बॉन्ड. इकडे एक CH3, इकडे एक CH3, इकडे एक अल्फा कार्बन, इकडे एक अल्फा कार्बन, अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स, अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स. तर हा जो पार्शियल डबल बॉन्ड आहे ट्रान्झिशन स्टेटमधला इट इज स्टॅबिलाइज थ्रू हायपर कॉन्ज्युगेशन. तर ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे त्याची एनर्जी कमी असेल, ॲक्टिवेशन एनर्जी कुणाच्या ट्रान्झिशन स्टेटपेक्षा, एच्या. म्हणून ह्याची ॲक्टिवेशन एनर्जी कमी, म्हणून हा लवकर फॉर्म होणार आहे. म्हणून हा जो प्रोडक्ट बनला आहे तो कसला बनला आहे, मेजर प्रोडक्ट. वरचा बनला आहे तो मायनर प्रोडक्ट. तुम्ही काही जास्त लोड घ्यायचा नाही. तुम्हाला सध्या काय दिसतं याच्यामध्ये की जे इवन रिॲक्शन चालू आहे अल्कोहोलची ॲसिड कॅटालाइज डिहायड्रेशन, त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय फॉर्म झालं आहे, ब्यूटोइन प्रोडक्ट इज अ मेजर प्रोडक्ट. ब्यूटेन प्रोडक्ट जो बनला आहे तो बनला आहे मेजर प्रोडक्ट आणि ब्यूटोनिन प्रोडक्ट बनला आहे मायनर प्रोडक्ट, बिकॉज मोर सबस्टिट्युटेड अल्किन इज मोर स्टेबल कम्पेअर्ड टू लेस सबस्टिट्युटेड अल्किन. ते लक्षात ठेवायचं. म्हणजे ही रिॲक्शन एक कसली रिॲक्शन आहे, रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये पोझिशन आहे डबल बॉन्डची चेंज होणार आहे आणि एखाद्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे तो जास्त फॉर्म होणार आहे दुसऱ्या पोझिशनपेक्षा, रेजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन. तर इकडे फॉर्म झाला ब्यूटोनिन आणि फॉर्म झालं ब्यूटोइन. तर ब्यूटोइनमध्ये परत चान्सेस आहेत की ब्यूटोइनमध्ये काय फॉर्म होईल, सिस और ट्रान्स. तर हा जो खाली ब्यूटोइन बनतोय आपल्याकडे हा ब्यूटोइन फॉर्म होणार आहे दोन जॉमेट्रिकल आयसोमेरिक फॉर्ममध्ये. 81% ब्यूटोइनच बनणार आहे, पण त्याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, ब्यूटोइनमध्ये ट्रान्स ब्यूटोइन अँड
सिस ब्यूटोइन. सिस and this one is trans. आणि हे जे ब्यूटोइन बनलंय दिस ब्यूटोइन मिक्सचर फॉर्म झालंय 81% कम्पेअर्ड टू ब्यूटवनिन. ब्यूटवनिनमध्ये सिस ट्रान्स काही नाही, टर्मिनल आले की याच्यामध्ये सिस ट्रान्स नाही. तर इकडे फॉर्म झाला ट्रान्स आणि इकडे फॉर्म झालं सिस. तर ह्या सिस ट्रान्समध्ये हा ट्रान्स बनणार आहे 95% आणि हा बनणार आहे फक्त 5%. इकडे बल्की ग्रुप्स आहेत, एकमेकांच्या जवळ आहे, स्टेरिक रिपल्शन आहे. तर याच्यामध्ये हा कमी फॉर्म होणार आहे. हा जो मेजर प्रोडक्ट बनला आहे ब्यूटोइन त्याच्यामध्ये हे कमी फॉर्म होणार आहे आणि हा जो ट्रान्स प्रोडक्ट आहे तो फॉर्म होणार आहे जास्त अमाऊंटमध्ये. हा तर बल्कियर ग्रुप्स एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत, तर हा जास्त स्टेबल असणार आहे, हा कमी स्टेबल असणार आहे. हे असणार आहे मेजर प्रोडक्ट. मेजरमध्ये ट्रान्स असणार आहे मेन मेजर प्रोडक्ट. इकडे लिहिलंच आपण की E1मध्ये तुमच्याकडे फॉर्म होणार आहे ट्रान्स प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट. आणि याच्यामध्ये जनरली काही एक्सेप्शन असतं ते नंतर बघूयात. जनरली मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड. खातर मोर सबस्टिट्यूटेड अल्किनमध्ये मोर नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स, मोर स्टेबल विल बी दॅट अल्किन. आणि मोर सबस्टिट्यूटेड अल्किन आहे, मोर सबस्टिट्यूटेड अल्किनला आपण जनरली काय म्हणतो, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर कॉल्ड ॲज सेट-झेप प्रोडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन्स आर कॉल्ड ॲज सेट-झेप प्रोडक्ट. की ड्युरिंग एलिमिनेशन रिॲक्शन मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. दॅट रूल इज कॉल्ड ॲज सेट-झेप प्रोडक्ट ऑर झेड-झेप प्रोडक्ट. किंवा काही जण अशी लिहिलेत सेट-झेप और झेड-झेप. त्याच्याशी आपल्याला काही नाही. ड्युरिंग एलिमिनेशन रिॲक्शन सेट-झेप प्रोडक्ट इज जनरली फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. सेट-झेप प्रोडक्ट म्हणजे कुठला, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. हे सगळं काय सांगतंय तुम्हाला, इट रिप्रेझेंट्स मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि जो लेस सबस्टिट्यूटेड अल्किन आहे, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज कॉल्ड ॲज हॉफमन प्रोडक्ट. हा तर हॉफमन इलिमिनेशनमध्ये जी काही आपण पुढे रिॲक्शन बघणार आहे त्याच्यामध्ये लेस सबस्टिट्यूटेड अल्किन बनतो मेजर प्रोडक्ट. डिपेंड्स ऑन रिॲक्शन मेकॅनिझम. हे सगळं मेकॅनिझमनुसार चेंज होतं. तर हॉफमन इलिमिनेशनमध्ये लेस सबस्टिट्यूटेड अल्किन मेजर प्रोडक्ट बनतो. लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. तर लेस सबस्टिट्यूटेड अल्किन आहे त्यांना आपण जनरली म्हणतो हॉफमन प्रोडक्ट. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन आहे त्यांना आपण म्हणतो सेट-झेप प्रोडक्ट. हे एकदम महत्त्वाचं. E1मध्ये ट्रान्स सिसपेक्षा बनणार जास्त आणि काय, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. स्टेरिओ सिलेक्टिव्ह नेचर, रेजिओ सिलेक्टिव्ह नेचर, स्टेरिओ सिलेक्टिव्ह नेचर. आणि कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट फंडा आहेच की सपोज अल्कोहोलच आपल्याकडे अशा टाईपमध्ये, ते नेहमीच सेम. आणि याचं चालू आहे बाबा H+ बरोबर हिटिंग. तर आपल्याला माहितीच आहे फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार, हा OH ग्रुप होणार, प्रोटोनेट पेअर घेणार आणि निघून जाणार, कार्बोकॅटायन फॉर्म होणार. CH3 C
CH3 CH3 CH2. रिॲक्शन एकदम स्लो चालेल का तर याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन, लेस स्टेबल कार्बोकॅटायन. आणि प्रायमरी कार्बोकॅटायन हा जो बनला आहे अल्फा कार्बन, त्याच्या शेजारी बीटा हायड्रोजनच नाही आहे इकडे इलिमिनेशनला. आणि हा जो प्रायमरी कार्बोकॅटायन बनला त्या शेजारी कार्बन कसला आपल्याकडे, क्वाटर्नरी कार्बन विच इज अटॅच टू 4 कार्बन ॲटम्स. तर हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन. याचा भाव होऊ शकतो टर्शरी कार्बोकॅटायन वाया मिथिल शिफ्ट. तर हा ग्रुप आहे ॲडजेसंट मिथिल पेअर घेणार, इकडे मायग्रेट होणार, मिथिल शिफ्ट. CH3 minus shift, methyl shift. And after methyl shift we get tertiary carbocation CH3, C, CH3, positive charge, CH2 and then CH3. तर इकडे फॉर्म झाला tertiary carbocation. This one is a tertiary carbocation which is more stable. And now this tertiary carbocation has beta hydrogen atoms. हा जो tertiary carbocation फॉर्म झाला आहे हा अल्फा कार्बन. This one is a beta carbon. Let's call it as beta 1. And these two carbon atoms are identical carbon atoms from this position. So this one is beta 2 and this one is also beta 2. तर इलिमिनेशन इथे झाला काय आणि इथे झाला काय, सेम प्रोडक्ट बनणार आहे. फर्स्ट पोझिशनला येणार आहे डबल बॉन्ड, इकडे सेकंड आणि थर्डमध्ये येणार आहे डबल बॉन्ड. तर दोन प्रोडक्ट बनणार आहेत आता आपल्याकडे वरती. की इलिमिनेशन रिॲक्शन झालं तर एक तर हा एच जाऊ शकतो बीटा 1 इलिमिनेशन. बीटा 1 इलिमिनेशन झालं की आपल्याला बनेल इकडे काही प्रोडक्ट लिहूयात आपण वाया बीटा 1 इलिमिनेशन. तर रिॲक्शनमध्ये बीटा 1 इलिमिनेशन झालं तर आपल्याकडे प्रोडक्ट बीटा 1, इकडे फॉर्म होणार डबल बॉन्ड, एच काढून घेतला जाणार मेकॅनिझममध्ये, इकडे बनणार डबल बॉन्ड. तर इथे फॉर्म होणार आहे CH3 ॲज इट इज, this C as it is, CH3, इकडे डबल बॉन्ड C, एक H काढून घेतला, ह्याला एकच H, CH and then CH3. ते झालं बीटा 1 इलिमिनेशन. आणि अजून याच्यामध्ये काय होऊ शकतं, बीटा 2 इलिमिनेशन. बीटा 2 इलिमिनेशन, बीटा 2 इलिमिनेशन झाला इकडे होऊ देत किंवा इकडे होऊ देत, सेम प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. इथे फॉर्म होणार आहे डबल बॉन्ड. तर फर्स्ट विल बी CH2, CH2, डबल बॉन्ड C ॲज इट इज, हा H काढून घेतला, बॉन्ड शिफ्ट झाला इकडे, डबल बॉन्ड CH3, इकडे CH3, CH2, CH3. तिकडे फॉर्म झाले दोन अल्किन, फर्स्ट अँड सेकंड, बीटा 1 इलिमिनेशन, बीटा 2 इलिमिनेशन वाया कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट. तर इकडे आता बघायचं आपल्याला की कुठला अल्किन आहे तो बनेल मेजर अल्किन ॲज अ मेन प्रोडक्ट. तर आपण बघणार अल्फा हायड्रोजन ॲटम्स. डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच आहे अल्फा कार्बन, अल्फा कार्बन. डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन डायरेक्टली अटॅच आहे अल्फा कार्बन. अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स 3+3+3. तर याच्यामध्ये काय 9 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स. तर याच्यामध्ये आपण म्हणूयात की काय 9 हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर्स. दिस वन इज अ ट्राय सबस्टिट्युटेड अल्किन. डबली बॉन्डेड कार्बन जर बघितला तर फक्त एकच एच आहे डबली बॉन्डेड कार्बनला. दिस वन इज अ ट्राय सबस्टिट्युटेड अल्किन. इथे बघितलं तुम्ही तर हा डबली बॉन्डेड कार्बन ह्याला अल्फा एचच नाही आहे. हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे हा एक अल्फा एच आहे, हे सॉरी अल्फा कार्बन, हा एक अल्फा कार्बन आहे, हे बीटा आहे नंतर त्याला सोडून द्या. 3+2 याच्यामध्ये काय 5 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स, म्हणजे याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहेत 5 हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर्स. तर इकडे 9 हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर, तिकडे 5 हायपर कॉन्ज्युगेटिंग स्ट्रक्चर. इकडे जास्त स्ट्रक्चर्स बनणार आहेत, हा जास्त सबस्टिट्युटेड अल्किन आहे, तर हा काय आहे मेजर प्रोडक्ट. दिस वन इज अ ट्राय सबस्टिट्युटेड अल्किन, ट्राय सबस्टिट्युटेड. हा डाय सबस्टिट्युटेड अल्किन आहे CH3 आणि इकडे एक सबस्टिट्यूशन डबली बॉन्डेड कार्बनला डाय सबस्टिट्युटेड. हा ट्राय सबस्टिट्युटेड मोर सबस्टिट्युटेड अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. आणि हा काय बनला मायनर प्रोडक्ट. तर हे कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट थ्रू फॉर्म झाले. त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करायचा मेजर अँड
मायनर प्रोडक्ट. सपोज आपल्याकडे एक अशा टाईपमध्ये रिॲक्शन, टर्शरी कार्बन, हे टर्शरी अल्कोहोल, टर्शरी कार्बन इथला त्याला OH दिला आहे आणि याचं चालू आहे हीटिंग, H+, हीटिंग. तर इकडे पण 2 अल्कोहोल फॉर्म होणार आहेत, अल्किन फॉर्म होणार आहेत फ्रॉम दिस अल्कोहोल. हा जो कार्बन आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे, अल्फा कार्बन, अल्फाच्या शेजारचा जो कार्बन आहे बीटा कार्बन, बीटा 1, अल्फाच्या शेजारचा कार्बन आहे बीटा कार्बन. आता हा बीटा कार्बन CH2, हा बीटा कार्बन CH2 दोन्ही सेमच आहेत, म्हणून दोघांना म्हणलं बीटा 1. इथून H गेला काय, डबल बॉन्ड इकडे येईल, इथून H गेला काय, डबल बॉन्ड इथे येईल, सेमच, डिफरंट प्रोडक्ट नाही, सेम प्रोडक्ट, बीटा 1 बीटा 1. आणि हा अल्फा कार्बन, इकडे एक कार्बन आहे बीटा 2 कार्बन. तर OH तर निघून जाणारच आहे प्रोटोनेट होऊन, इथे कार्बोकॅटायन फॉर्म होणार. कार्बोकॅटायन फॉर्म झाला की एक तर H याचा जाईल, इकडे फॉर्म होईल डबल बॉन्ड, एक्झोसायक्लिक, सायक्लिक कंपाऊंड आहे किंवा सायक्लिक रिंगच्या बाहेर फॉर्म झाला डबल बॉन्ड, इकडे आहे तसंच, इकडे फॉर्म झाला डबल बॉन्ड CH2, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड रिंगच्या बाहेर, किंवा फॉर्म होऊ शकतो रिंगच्या आतमध्ये डबल बॉन्ड, अल्फाचा OH गेला, बीटाचा H गेला, तर ह्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे रिंगच्या आतमध्ये डबल बॉन्ड, आपण म्हणतो एंडोसायक्लिक प्रोडक्ट. हिंडोसायक्लिक प्रोडक्ट हे याच्यामध्ये रिंगच्या आतमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला. इट इज अ मेजर अल्किन अँड दिस वन इज अ मायनर अल्किन. आणि याच्यामध्ये चेक करा, हा डबली बॉन्डेड कार्बन आहे, ह्याला अल्फा C नाहीयेच, इकडे कुठे, इकडे हा जो डबली बॉन्डेड कार्बन आहे इथला, ह्याला हा अल्फा कार्बन, आता हा एक अल्फा कार्बन, त्याला ह्याला 2H आणि इकडे 2H, डायसब्स्टिट्यूटेड अल्किन, CH2, इथे CH2, 4 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स याच्यामध्ये, 4 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर. इथे चेक केला तुम्ही, हा डबली बॉन्डेड कार्बन, त्याला हा जो कार्बन अटॅच आहे अल्फा कार्बन, हा जो कार्बन अटॅच आहे त्याला 2H आहेत, अल्फा कार्बन. इथला जो कार्बन आहे डबली बॉन्डेड, त्याला एक H अटॅच आहे, तो सोडून द्या. इथला जो कार्बन अटॅच आहे त्याला डायरेक्ट डबली बॉन्डेड कार्बनला अल्फा कार्बन, अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 4 5 6 7, 7 अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स, 7 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स, 4 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर. तो पलीकडे जो बनला प्रोडक्ट इट इज अ मेजर प्रोडक्ट. तर जे पण काही आपण बनवला होता इकडे, हा काय असणार आहे मेजर अँड दिस वन इज अ मायनर प्रोडक्ट. नीट लक्ष द्यायचं आहे, मेजर मायनर कुठं बनवतो आपण, काय आहे ते. आणि दरवेळेस मोर सबस्टिट्यूटेड अल्किन बनेलच असं काही नाही. कधी कधी डबल बॉन्ड्स येतात कॉन्जुगेशनमध्ये, अँड कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स आर मोर स्टेबल ड्यू टू रेझोनन्स. कॉन्जुगेशनचे चान्सेस असतील तर आपण बनवायचा कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन नाही बनवायचा, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड बनवायचा. बघा एखादं एक्झाम्पल चेक करूयात. तर एक्झाम्पल क्रिएट करूयात त्या टाईपमध्ये. इथे ठेवूयात OH. हा दिसतं आपल्याला की हा जो कार्बन आहे इथला, दिस वन इज अ अल्फा कार्बन. अल्फा कार्बनच्या शेजारी इकडे बीटा 1 आणि ह्याला H आहेत, तर इकडे फॉर्म होऊ शकतो डबल बॉन्ड. किंवा इथे जो आहे हा अल्फाच्या शेजारचा कार्बन बीटा 2, हा वेगळाच आणि ह्याला पण H आहे इथे, 4th बॉन्ड. तर याचे 2 प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात, H+ हीटिंग, तर आपल्याकडे एक प्रोडक्ट फॉर्म होऊन जाईल अशा टाईपमध्ये. इकडे फॉर्म झाला डबल बॉन्ड,
आणि इकडे कसला ग्रुप आहे CH3 हा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन फॉर्म झाला. इथे जर डबल बॉन्ड आला तर ह्या CH3 ग्रुपमुळे अल्फा एच इन्क्रीज झाले. आता डबली बॉन्डेड कार्बनला जो कार्बन अटॅच आहे अल्फा कार्बन 3 अल्फा CH बॉन्ड्स इन्क्रीज झाले, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन बनला हा. आणि एक तर एक्झिस्टिंग डबल बॉन्ड इकडे मध्ये 2 sp3 कार्बन आहेत, त्यांच्यामध्ये रेझोनन्स नाही, ते कॉन्ज्युगेशनमध्ये नाही, डबल बॉन्ड प्लस सपोज इथे फॉर्म झाला ह्या दोघांमध्ये, हे बीटा टू इलिमिनेशन झालं. दिस प्रोडक्ट इज फॉर्म वाया बीटा टू इलिमिनेशन. आणि बीटा 1 इलिमिनेशन जर झालं तर अल्किन तर फॉर्म होईल लेस सबस्टिट्यूटेड अल्किन CH3, इकडे फॉर्म झाला डबल बॉन्ड, तर हा लेस सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. इथे एक H, इथे एक H, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि इथे एक्झिस्टिंग डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड हे आले कॉन्ज्युगेशनमध्ये, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. तर इकडे एवढा पोर्शन आहे त्याच्यामध्ये होणार आहे रेझोनन्स, आणि त्याच्यामुळे हा मॉलिक्यूल बनणार आहे स्टेबल, हे अल्किन बनणार आहे स्टेबल. तर हा जो प्रोडक्ट बनणार आहे हा बनणार आहे मेजर प्रोडक्ट, हा जो प्रोडक्ट असेल तो असणार आहे मायनर प्रोडक्ट. तर तुम्ही चॉईस बघायची डबल बॉन्ड ठेवताना की कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड जर बनत असेल E1मध्ये, E2मध्ये काही चॉईस असते आपल्याला अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंट, तिकडे जरा थोडंसं चेक करावं लागतं. पण आत्ता E1मध्ये कॉन्ज्युगेशनमध्ये डबल बॉन्ड बनत असेल किंवा जनरली E2मध्ये कॉन्ज्युगेटेडमध्ये डबल बॉन्ड बनत असेल तर तो अल्किन बनणार आहे कॉन्ज्युगेटेड अल्किन, रेझोनन्स स्टॅबिलाइज अल्किन. इट विल बी फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. आणि हा काय बनला मायनर प्रोडक्ट. इकडे कॉन्ज्युगेशन नाही, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड, sp3 कार्बन sp3 कार्बन, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, कॉन्ज्युगेशन. तर डिलोकलायझेशनमुळे हा अल्किन बनणार आहे स्टेबल अल्किन. अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. सपोज आपल्याकडे OH H+, हीटिंग. लगेच असं नाही, हा जो कार्बन आहे CH2 अल्फा कार्बन, शेजारचा कार्बन बीटा कार्बन, जिंदाबाद, अल्फा बीटा इलिमिनेशन, धिंगाणा. ह्याचा गेला OH, ह्याचा गेला H, हे आम्हाला माहितीच. तसं नाही, OH निघून गेला, कार्बोकॅटायन फॉर्म झाला की होणारे रिंग एक्सपान्शन. इकडे रिंग एक्सपान्शनला चान्स आहे, बनेल मायनर प्रोडक्ट, पण रिंग एक्सपान्शनला चान्स. तर आपल्याकडे अशा टाईपमध्ये रिॲक्टंट CH2, इकडे फॉर्म झाला पॉझिटिव्ह चार्ज CH2, आता होणार आहे रिंग एक्सपान्शन. OH ग्रुप हा आपला, OH ग्रुप झाला प्रोटोनेटेड, हे आहेच, हे बनतंच. OH ग्रुप प्रोटोनेटेड झाला की हा पेअर घेऊन निघून जाणार ॲज H2. पेअर घेऊन निघून गेला की हा फॉर्म होणार कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन फॉर्म झाला की 4 मेंबर्ड रिंग आहे, आणि 4 मेंबर्ड रिंगच्या ॲडजेसंट कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. तर आपल्याला माहितीच आहे आता काय होणार आहे रिंग एक्सपान्शन. रिंग बनणार 5 मेंबर्ड, ह्या कार्बनवरती येणार आता पॉझिटिव्ह चार्ज. त्याला आपण सध्या म्हणत फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, जस्ट ट्रॅक ठेवायला. आणि रिंग एक्सपान्शन झालं की आता 5 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली. फर्स्ट कार्बन CH2 ॲज इट इज, फर्स्ट कार्बन सेकंड कार्बनला अटॅच, सेकंड कार्बन इज CH, सेकंड कार्बन थर्ड कार्बनला अटॅच CH2, थर्ड कार्बन फोर्थ कार्बनला अटॅच CH2, फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बनला अटॅच CH2, आणि फिफ्थ कार्बन त्याचा हा बॉन्ड तुटला आणि तो फर्स्ट कार्बनला अटॅच झाला. हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन परत फर्स्ट कार्बनला अटॅच. किती मेंबर्ड रिंग? 5 मेंबर्ड रिंग. आणि सेकंड कार्बन आहे त्याच्यावरती जनरेट झाला पॉझिटिव्ह चार्ज, सेकंड कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. आता हा जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, शेजारचे कार्बन बीटा कार्बन्स, आणि दोन्ही बीटा कार्बन्स काय सेम. हा बीटा काय आणि हा बीटा काय सेमच आहे, CH2, पलीकडे काही चेंज नाही. तर इलिमिनेशन होऊन जाईल इकडच्या एचचं किंवा ह्या एचचं, प्रोडक्ट तर सेमच बनणार आहे दोन्हीकडे होऊ देत. तर डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे इथे कुठेतरी.
तर आता याचं झालं डिप्रोटोनेशन मायनस एच प्लस. ह्याचा एच प्लस काढून घेतला कोणीतरी, इथला एच काढून घेतला जाईल, तो बॉन्ड शिफ्ट होईल यांच्यामध्ये पाय बॉन्ड, आपल्याकडे फॉर्म होणार आहे 5 मेंबर्ड रिंग. तर ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये हा एक बनणार आहे आणि अजून काय फॉर्म होणार आहे आपल्याकडे सायक्लोपेंटेन. आणि हा काय असणार आहे बाबा मेजर प्रोडक्ट, हा असणार आहे मायनर प्रोडक्ट. का तर रिॲक्शन झाली थ्रू कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट, रिंग एक्सपान्शन, कार्बोकॅटायन फॉर्म झाला, इवन मेकॅनिझम होतं म्हणून हे झालं. E2 असतं तर E2 मध्ये फक्त बनला असता हाच प्रोडक्ट, तिकडे कार्बोकॅटायन बनत नाही. तर हे आणि याच्यामध्ये रेग्युलर हायड्राइड शिफ्ट, मिथिल शिफ्ट, फिनिल शिफ्ट जसे आपण MCQ तसं ते करत जाऊ. आता बघा E2 मेकॅनिझम. E2 is elimination by molecular reaction. Elimination by molecular reaction means rate of that elimination reaction depends on both substrate and base. आपण एखादी एक्झाम्पल घेतली हे की सपोज आपल्याकडे CH3 CH2 CH2 Br हे प्रोपिल ब्रोमाइड और 1 ब्रोमोप्रोपेन आणि ह्याची रिॲक्शन चालू आहे बाबा अल्कोहोलिक KOH बरोबर, अल्कोहोलिक KOH बरोबर हीटिंग. तर आम्हाला माहित आहे ह्यामध्ये काय होणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन विल बी मोर फेवर्ड ओव्हर सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हलकी ललाडीची रिॲक्शन झाली KOH बरोबर की आपल्याला माहिती आहे कॉम्पिटिटिव्ह रिॲक्शन्स लास्ट लेक्चरमध्ये बघितलं, सबस्टिट्यूशन अँड इलिमिनेशन कॉम्पिट्स विथ वन अनादर. आणि सबस्ट्रेट सुद्धा प्रायमरी सबस्ट्रेट SN2 रिॲक्शन, प्रायमरी सबस्ट्रेट लेस इंडर सबस्ट्रेट SN2 रिॲक्शन अँड E2 रिॲक्शन कॉम्पिट्स विथ वन अनादर. इकडे घेतलाय अल्कोहोलिक, सॉल्वेशन कमी होणार OH मायनसचं, OH मायनसची स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आणि याच्यामध्ये फॉर्म होणार काही इथॉक्साइड आयन्स. आपण जरी रिॲक्शन इथिल अल्कोहोलमध्ये करत असेल तर काही इथॉक्साइड आयन्स बनणार आहेत. आपण अशा टाईपमध्ये दाखवतो की सपोज आपल्याकडे इथिल अल्कोहोल आहे KOH की OH मायनस आहे, त्यांनी हा H काढून घेतला, K प्लस आपण असंच लिहिलं K प्लस आणि हे OH मायनस, OH मायनसने हा H प्लस काढून घेतला की आपल्याकडे फॉर्म होणार आहे इथॉक्साइड आयन CH3 CH2O, H काढून घेतला मायनस प्लस H2. ही रिॲक्शन असणार आहे बॅकवर्ड शिफ्टेड. आता हा जो बेस आहे इथॉक्साइड आयन हा स्ट्रॉंगर बेस आहे OH मायनसपेक्षा, ह्याची H प्लस काढून घ्यायची टेंडन्सी याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये शिफ्ट असेल इक्विलिब्रियम. पण हे इथॉक्साइड आयन बनले तर इथॉक्साइड आयन स्ट्रॉंग बेस आहेत, हे बीटा H काढून घेऊ शकतात. बीटा H काढला की यांचं प्रपोर्शन होणार कमी, का तर हे कन्झ्युम होणार, हे कन्झ्युम झाले की इक्विलिब्रियम फॉरवर्डमध्ये शिफ्ट होणार. त्या रिॲक्शनमध्ये एक तर बनतात इथॉक्साइड आयन किंवा मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण OH मायनस आयन्स आहेत त्यांचं सॉल्वेशन कमी होतं. सॉल्वेशन कमी झालं की त्यांची बेसिसिटी इन्क्रीज होते आणि बेसिसिटी इन्क्रीज झाली की ते काढून घेणार आहेत H ॲडजेसंट कार्बनचा. तर बेसिक नेचर इन्क्रीज करतो आपण अल्कोहोलिक KOH मध्ये. ते जाऊ देत, अल्कोहोलिक KOH बरोबर होणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन झाली की हा अल्फा कार्बन टू विच फंक्शनल ग्रुप इज अटॅच ब्रोमीन अँड दिस वन इज अ बीटा कार्बन. अल्फा बीटा इलिमिनेशन 1 to elimination alkene is formed. CH3 CH double bond CH2 प्लस OH मायनस आहे तो हा H काढून घेणार H2 आणि ब्रोमीन जो निघून जाणार आहे K प्लस बरोबर KBr, तिकडे फॉर्म झाला अल्किन. ही जी रिॲक्शन आपण म्हणलं ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे आपण म्हणलं रेट ऑफ दिस रिॲक्शन हे एक्सपेरिमेंटली मिळणार आहे. इट डिपेंड्स बोथ ऑन substrate N propyl bromide and it is also directly proportional to concentration of OH minus ions KOH base. तर ही जी काही इलिमिनेशन रिॲक्शन चालू आहे ॲट हाय टेम्परेचर, ह्या रिॲक्शनचा रेट सबस्ट्रेटवरती पण डिपेंडंट आहे, बेसवरती पण डिपेंडंट आहे.
दोन मॉलिक्यूलवरती रेट डिपेंडंट आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणतो E2 रिॲक्शन, इलिमिनेशन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन, इलिमिनेशन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आणि E2 असेल SN2 असेल तर आपल्याला माहिती आहे इट इज अ कन्सर्टेड मेकॅनिझम. E2 इलिमिनेशन इज अ concerted reaction in which bond forming and bond breaking takes place simultaneously. Concerted mechanism. आणि आपल्याला अजून माहिती आहे की हे काय असणार आहे, इट इज अ सिंगल स्टेप मेकॅनिझम. सिंगल स्टेप, नो कार्बोकॅटायन इंटरमिजिएट इज फॉर्म्ड, नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन, नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन. हे असणार आहे सिंगल स्टेप मेकॅनिझम की ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. बघूयात एक्झाम्पल, बघूयात हेच मेकॅनिझम बघूयात आपण की काय होणार आहे. स्टेप 1 एकच स्टेप असणार आहे, दुसरं तर काही नसणार आहे नवीन. CH3 CH H हा बीटा कार्बन, CH2 ब्रोमीन हा अल्फा कार्बन, बेस OH मायनस, हीटिंग. तर हा जो बेस आहे हा H काढून घेणार बीटाचा, ॲसिडिक H. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे, हा ग्रुप ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचणार, हा कार्बन H इलेक्ट्रॉन खेचणार, हा कार्बन H इलेक्ट्रॉन खेचणार. पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन्स, ॲसिडिक हायड्रोजन्स. तर बेस आहे स्ट्रॉंग बेस, H प्लस काढून घेणार, H प्लस काढून घेतला की हा बॉन्ड शिफ्ट होणार ह्या दोघांमध्ये ॲज अ पाय बॉन्ड. आणि ब्रोमीन आहे पेअर घेऊन निघून जाणार सायमल्टेनियसली, SN2 सारखं सेम. फक्त ते सबस्टिट्यूशन होतं, इकडे इलिमिनेशन. तिकडे न्यूक्लिओफाईल अटॅक करायचा बॅक साईड. ॲक्वियस KOH मध्ये OH मायनस बॅक साईडने अटॅक करायचा अल्फा कार्बनवरतीच, बीटावरती नाही. अल्फावरतीच अटॅक झाला सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बीटावरती अटॅक झाला इलिमिनेशन रिॲक्शन. तर OH अल्फा कार्बनवरती अटॅक करायचा, ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट व्हायचं आणि ब्रोमीन पेअर घेऊन निघून जायचा लगेच. कन्सर्टेड मेकॅनिझम सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इकडे इलिमिनेशन आहे, अटॅक बीटावरती झाला, H काढून घेतला, हा बॉन्ड ह्या दोघांमध्ये शिफ्ट होणार आहे. याची काही ट्रान्झिशन स्टेट असेल, ही सिंगल स्टेप मेकॅनिझम. सिंगल स्टेप मेकॅनिझम तर याच्यामध्ये काही इंटरमिजिएट फॉर्म होणार नाही. इंटरमिजिएट फॉर्म होणार नाही म्हणजे हे जे काही आता आपण दाखवतो याच्यामध्ये ते आयसोलेट करता येणार नाही आपल्याला. CH3 C ह्या दोघांमधला बॉन्ड आहे तो आता ब्रेक व्हायला लागला असेल, CH बॉन्ड हा H, आणि हा कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करायला लागेल आता OH बरोबर. इकडे OH मायनस आहे त्याच्याबरोबर त्याचं फॉर्म सुरू झालं असेल बॉन्ड फॉर्मेशन इकडे. आणि हा एक्झिस्टिंग बॉन्ड आहे तसाच CH2. इकडे CBr बॉन्डचं ब्रेकिंग चालू असेल. हा जो CBr बॉन्ड आहे त्याचा चालू आहे ब्रेकिंग. इकडे ब्रोमीन आता हा बॉन्ड घेऊन निघून जाणार आहे आणि हा CC हा जो CH बॉन्ड ब्रेक होणार आहे तो ह्या दोघांमध्ये येणार आहे ॲज अ पाय बॉन्ड. तर या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट असेल, बॉन्ड फॉर्मेशन. तर आपण म्हणणार आहे ट्रान्झिशन स्टेट, ट्रान्झिशन स्टेट. ह्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये हा ब्रोमीन जर असेल इकडे स्पेशल अरेंजमेंटमध्ये इकडे, तर हा येणारा बेस आणि हा ब्रोमीन दोघांकडे लोन पेअर, ब्रोमीन साईज बिगर आणि वरून त्याच्याकडे लोन पेअर. हा OH आहे, याच्याकडे पण काय आहेत लोन पेअर. इकडे बॉन्ड फॉर्मेशन चालू OH मायनसचं, इकडे बॉन्ड ब्रेकिंग चालू आहे आणि ब्रोमीनकडे पण काय आहेत एक्झिस्टिंग लोन पेअर्स. तर आता हे ग्रुप्स आहेत बेसिक ग्रुप्स न्यूक्लिओफाईल्स, हे एकमेकांच्या काय आहेत अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे ही फेवरेबल कंडिशन आहे इलिमिनेशनसाठी. हा ब्रोमीन जर इकडे दाखवला असता वरतीच तर ब्रोमीन आणि OH यांच्यामध्ये काय झालं असतं रिपल्शन.
इलिमिनेशनला वेळ लागला असता. इलिमिनेशन झालं असतं पण इलिमिनेशनला वेळ लागला असता. म्हणून E2 इलिमिनेशनमध्ये ड्यू टू दिस कन्सर्टेड मेकॅनिझम, सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन, लिव्हिंग ग्रुप अँड बीटा हायड्रोजन ॲटम्स मस्ट बी अपोजिट टू वन अनादर अँड दे मस्ट बी इन अ सेम प्लेन. तर हे जे आहे आत्ता HCCBr हे लागतात एकाच प्लेनमध्ये सगळे. आणि हा लिव्हिंग ग्रुप आणि H एकमेकांच्या कुठल्या साईडला लागतात? अपोजिट साईडला. ह्याला आपण म्हणतो अँटी पेरिप्लेनर. अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंट. हे एकदम महत्वाचं आहे, प्रचंड महत्वाचं. E2 elimination requires anti-periplanar arrangement of living group and beta hydrogen. ह्याचा अर्थ काय? HCCBr म्हणजे लिव्हिंग ग्रुप, बीटा हायड्रोजन लिव्हिंग ग्रुप and carbons to which those hydrogens and living groups are attached must lie in a same plane and beta hydrogen atom and living group must be opposite to one another, anti to one another, anti opposite, periplanar सेम प्लेन मध्ये आणि अपोजिट टू वन अनादर. आणि मग होतं इलिमिनेशन रिॲक्शन असते फेवरेबल E2 इलिमिनेशन. का ती ट्रान्झिशन स्टेट बनते स्टेबल. जेवढे तुमच्याकडे हे ग्रुप एकमेकांच्या लांब तेवढी ही ट्रान्झिशन स्टेट बनणार आहे स्टेबल. हे ग्रुप एकमेकांच्या जवळ आले की त्यांच्यामध्ये काय सुरू होणार? रिपल्शन सुरू झालं की ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी इन्क्रीज होणार, ॲक्टिवेशन एनर्जी इन्क्रीज होणार, रिॲक्शनचा रेट काय होणार? स्लो होणार. हे प्रचंड महत्त्वाचं. E1 मध्ये असं काही नव्हतं. का तर E1 मध्ये सुरुवातीला होतो कार्बोकॅटायन फॉर्म. कार्बोकॅटायन फॉर्म झाला की इथे बनतो इंटरमिजिएट कार्बोकॅटायन प्लेनर आणि मग बीटाचा एच जातो. इथे बीटाचा एच सायमल्टेनियसली काढून घ्यायचा आहे. अल्फा कार्बन बीटा कार्बन. तर हे दोघं सेम साईडला नको आहेत, सेम साईडला नको आहेत. झालं. मग याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे? इलिमिनेशन आता झालं. OHने H काढून घेतला, H2O फॉर्म, इकडे फॉर्म झाला पाय बॉन्ड, मेन प्रोडक्ट बनला आपल्याकडे अल्किन CH3 CH डबल बॉन्ड CH2 अल्किन, आपला प्रोडक्ट बनला. OH मायनसने H काढून घेतला, इकडे फॉर्म झाला H2 आणि ब्रोमिन ही पेअर घेऊन निघून गेला प्लस Br मायनस. Br मायनस तो Br मायनस जाणार K प्लस बरोबर. इथला आपण OH मायनस घेतला आता कन्झ्युम केला, ह्याचं KBr. म्हणून इकडे आपण बनवलंय अल्किन प्लस H2O प्लस KBr. कन्सर्टेड मेकॅनिझम, सिंगल स्टेप मेकॅनिझम, carbocations are not formed and this reaction E2 reaction is always favored with strong base like alkoxide ions, RO minus, alkoxide ions, ethoxide, methoxide, N propoxide, amide ions, NH2 minus, KNH2, NNH2, amide ions, OH minus ions. हे सगळे स्ट्रॉंग बेसिस आहेत. हे तुम्हाला देणार आहेत E2 रिॲक्शन. CN मायनस आयन, सायनाइड आयन्स, हे पण देतात तुम्हाला E2 रिॲक्शन. डिपेंड्स काय कंडिशन, सबस्टिट्यूशन पण देऊ शकतात डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ सबस्टेट, रिॲक्शन कंडिशन्स, टेम्परेचर. हे सगळं कॉम्पिट करत असतं एकमेकांबरोबर. E2 साठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्हाला E2 रिक्वायर्स अँटी पेरिप्लेनर अरेंजमेंट. अँटी पेरिप्लेनर बघूयात ते काय ते नंतर. पुढे बघूयात हे कन्सर्टेड मेकॅनिझम, सिंगल स्टेप मेकॅनिझम. अगदीच टेक्स्टबुक सारखं रिॲक्शन मेकॅनिझम दाखवायचं म्हणलं तर आपण एकदम सिंपल दाखवतो. HC हा लिव्हिंग ग्रुप इकडे आणि याची रिॲक्शन चालू एखाद्या बेस बरोबर. बेस येणार, हा H काढून घेणार. H काढून घेतला की हा बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट होणार ॲज अ पाय बॉन्ड. कार्बन 5 बॉन्ड बनवत नाही त्यामुळं X एक पेअर घेणार आणि निघून जाणार. पुढे आपल्याकडे फॉर्म होणार डायरेक्ट. इकडे आपण दाखवतो ट्रान्झिशन स्टेट. C ह्या दोघांमधला बॉन्ड वीक झाला. H
आणि न्यूक्लिओफाईल म्हणजे बेस यांच्यामध्ये चालू आहे आत्ता बॉन्ड फॉर्मेशन. इकडे इकडे एक्झिस्टिंग सिग्मा बॉन्ड आहे तसंच, एक्झिस्टिंग बॉन्ड आहे तसंच, हे बॉन्ड ब्रेकिंग चालू झालं आणि या दोघांमध्ये पाय बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट झाला. बस अल्किन फॉर्म झालं. ह्या दोघांमध्ये आला बॉन्ड, हे निघून गेलं, हा एच निघून गेला. अल्किन प्लस बेसला अटॅच झाला एच प्लस लिव्हिंग ग्रुप हिक्स मायनस. कन्सर्टेड मेकॅनिझम, सिंगल स्टेप मेकॅनिझम, ऑलवेज फेवर्ड विथ स्ट्रॉंग बेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर ऑफ सबस्ट्रेट. की सबस्ट्रेट टर्शरी आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, काही नाही. आपल्याकडे जनरली कसं असतं, रेट ज्यावेळेस आपण कम्पेअर केले रेट, तर SN1 मध्ये आपल्याकडे कार्बोकेटाईन स्टेबल पाहिजे होता म्हणून आपल्याकडे अशा टाईपमध्ये रेट होता. टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि सगळ्यात कमी रिॲक्शन कोणाची व्हायची मग मिथिलची, का ते मिथिल कार्बोकेटाईन इज ली स्टेबल कार्बोकेटाईन. SN2 मध्ये आपल्याकडे डिफरंट होते. SN2 मध्ये आपल्याला लेस स्टेरिकली हिंडर्ड सबस्ट्रेट लागायचा, त्यामुळे टर्शरीपेक्षा फास्टर रिॲक्शन करायचे सेकंडरी, सेकंडरीपेक्षा फास्टर रिॲक्शन प्रायमरी, प्रायमरीपेक्षा फास्टर रिॲक्शन करायचे मिथिल ग्रुपवाले. हा तर स्टेरिकली ते सगळ्यात कमी हिंडर्ड. पण E1 E2 मध्ये एकच फंडा असतो, E1 और E2 टर्शरी रिॲक्ट्स मोर फास्टर दॅन सेकंडरी, सेकंडरी रिॲक्ट्स मोर फास्टर दॅन प्रायमरी. आणि मिथिलमध्ये काही इलिमिनेशन होत नाही, एकच कार्बन असतं, तर तिकडे काही इलिमिनेशन नाही. पण तुमचा सबस्ट्रेट जेवढा स्टेरिकली जास्त हिंडर्ड, तेवढं सबस्टिट्यूशनच्या ऐवजी काय होण्याचे चान्सेस जास्त, इलिमिनेशन. स्टेरिकली जेवढा तुमचा हिंडर्ड असणार कार्बन हा की ज्याच्यावरती अटॅक करायचा, तो जेवढा स्टेरिकली बनणार क्राउडेड, तेवढा जो न्यूक्लिओफाईल आहे किंवा बेस आहे तो ॲडजेसंट एचवरती अटॅक करण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात रादर दॅन अटॅकिंग ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन. का तर तो स्टेरिकली हिंडर्ड झाला आहे, त्याच्यामध्ये होतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण जेवढा तो हिंडर्ड बनत जाणार तेवढे चान्सेस कोणाचे इन्क्रीज होतात, इलिमिनेशनचे. त्यामुळे E1 E2 मध्ये असं नसतं SN1 SN2 सारखं. E1 अँड E2 आर फेवर्ड विथ मोर स्टेरिकली हिंडर्ड सबस्ट्रेट्स. त्यातल्या त्यात E2 हे E1 मध्ये कार्बोकेटाईन फॉर्म होतं, म्हणून कार्बोकेटाईनसाठी आपल्याला टर्शरी तर पाहिजेच, तो कार्बोकेटाईन जास्त स्टेबल असेल सेकंडरीपेक्षा, तो जास्त स्टेबल असेल प्रायमरीपेक्षा. पण E1 साठी जे आहे तेच E2 साठी, की जेवढं तुमचं स्टेरिकली हिंडर्ड बनणार सबस्ट्रेट तेवढे इलिमिनेशनचे चान्सेस इन्क्रीज होतात, तेवढी इलिमिनेशन रिॲक्शन होणार फास्टर. ते लक्षात असू देत. काही एक्झाम्पल्स बघूयात E2 मेकॅनिझमचे. Simple example, same example, CH3, CH2, 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 Cl. हे ब्युटेल क्लोराइड और 1 क्लोरोब्यूटेन, अल्फा कार्बन, बीटा कार्बन. आणि याची रिॲक्शन चालू आहे कुणाबरोबर बाबा, सेम अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH हीटिंग. अल्कोहोलिक KOH म्हणजे आपल्याला कळतं की रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे, E2 रिॲक्शन. अल्कोहोलिक KOH स्ट्रॉंग बेस, E2 रिॲक्शन. E2 रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे OH आहे, बीटा H काढून घेणार, H2O फॉर्म होणार, इथला जो बॉन्ड आहे CH ह्या दोघांमध्ये शिफ्ट होणार. अल्फा कार्बन, बीटा हायड्रोजन एकच, जास्त नाहीत, हे दोन आहेत पण बीटा कार्बन एकच, तर एकच डबल बॉन्ड फॉर्म होणार इकडे, दुसरीकडे चान्सेस व्हायचे फॉर्म नाही आहेत, तिकडे एकच प्रोडक्ट बनणार फक्त CH3, CH2, CH डबल बॉन्ड
CH2 प्लस OH मायनसने H काढून घेतला, H2 सायमल्टेनियसली Cl पेअर घेऊन निघून गेला विथ K प्लस KCl. तर आपल्याकडे फॉर्म झालं ब्यूट 1 हॅज अ सिंगल प्रोडक्ट ब्यूट 1 इन. थोडाफार या रिॲक्शनमध्ये अजून काय बनणार आहे, हेन ब्युटिल अल्कोहोल किंवा Cl जाणार आणि याच्यावरतीच कोण अटॅच होणार येऊन OH, पण तो असेल मायनर प्रोडक्ट का आता अल्कोहोलिक KOH आहे आणि वरून काय चालू आहे हीटिंग. ह्याच्यामध्ये इलिमिनेशन प्रोडक्ट फेवरेबल असतो. ह्याच रिॲक्शनमध्ये अजून थोड्याफार प्रमाणात काय बनणार आहे CH3 CH2 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 आणि Cl आहे, Clच्या जागेवरती येऊन कोण अटॅच झाला OH मायनस. हा सबस्टिट्यूशन. Hesen 2 reactions and A2 reactions are competing reactions. ते जाऊ देत, हा असेल आपल्याकडे मायनर प्रोडक्ट, त्याच्यामध्ये आपण काही जास्त इंटरेस्टेड नाही. सध्या अल्कोहोलिक म्हणलं हीटिंग म्हणलं की आपण करणार आहे इलिमिनेशन. अल्कोहोलिक बरोबर इलिमिनेशन रिॲक्शन ब्यूट 1 इन. ती चॉईस असेल आपल्याकडे अल्फा हायड्रोजन हे बीटा हायड्रोजन ॲटममध्ये सेम एक्झाम्पल काही चेंज नाही. CH2 CH CH3 सेम मगाचंच एक्झाम्पल Cl 2 क्लोरोब्युटेन सेकंडरी ब्युटिल क्लोराईड आणि याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर. अल्कोहोलिक KOH हीटिंग आम्हाला माहीत आहे अल्कोहोलिक KOH बरोबर E2 एलिमिनेशन. ज्याला हॅलोजन अटॅच आहे अल्फा कार्बन, ॲडजेसंट कार्बन आहे बीटा 1 कार्बन, ॲडजेसंट कार्बन आहे बीटा 2 कार्बन. इकडे चॉईस आहे की डबल बॉन्ड एक तर इकडे फॉर्म होईल किंवा डबल बॉन्ड फॉर्म होऊन जाईल इकडे. तर बीटा 1 इलिमिनेशन होणार आहे किंवा बीटा 2 इलिमिनेशन होणार आहे. इकडे सेम फंडा आहे परत तोच, जे E1 मध्ये झालं तेच इकडे पण होणार आहे सेम. बीटा 1 इलिमिनेशन अजून होणार आहे बीटा 2 इलिमिनेशन. प्रोडक्ट पण दोन्हीकडे सेम फॉर्म होणार आहेत. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म ॲज अ मेजर प्रोडक्ट. तर बीटा 1 इलिमिनेशन झालं तर ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होणार. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हे आपल्याला माहित आहे. दिस वन इज अ ब्यूट 1 इन. बीटा 2 इलिमिनेशन झाला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन ब्यूट 2 इन CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. इकडे काय फॉर्म झाला ब्यूट 2 इन. तर हा जो ब्यूट 1 इन फॉर्म झाला लेस सबस्टिट्यूटेड अल्किन ब्यूट 1 इन विच इज अ लेस substituted alkene is formed as minor product. आणि हा जो ब्यूट 2 इन बनला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन विच हॅज 6 अल्फा CS सिग्मा बॉन्ड्स 6 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर. दिस वन इज मोर substituted alkene. It is formed as a major product. तर हा जो बनला आहे इट इज कॉल्ड ॲज सेडझेप प्रोडक्ट. आणि वरती जो बनला आहे इट इज कॉल्ड ॲज हॉपमन प्रोडक्ट. परंतु ड्युरिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ हल्किन हॅलाइड्स दिस वन इज अ डिहायड्रोहॅलोजिनेशन. हायड्रोजन काढून घेतला आपण डिहायड्रो आणि हॅलोजन काढून घेतला. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. हायड्रोजन आणि हॅलोजनचं केलं रिमूव्हल. तर सेडझेप रूल आपल्याला म्हणतो सेडझेप रूल की ड्युरिंग डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. का तर मोर सबस्टिट्यूटेड अल्किन काय असणार आहे स्टेबल. त्याची ट्रान्झिशन स्टेट जी असणार आहे ती बनणार आहे स्टेबल कमी एनर्जीची. का तर ते अल्किन असणार आहे मोर सबस्टिट्यूटेड विथ मोर नंबर ऑफ अल्फा CH सिग्मा बॉन्ड्स विथ मोर नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स. तर तो प्रोडक्ट बनणार आहे मेजर प्रोडक्ट. आणि लेस सबस्टिट्यूटेड अल्किन जो बनला हॉपमन प्रोडक्ट तो बनणार आहे मायनर प्रोडक्ट विथ स्मॉलर बेसेस. की जे अटॅकिंग करणारा बेस आहे त्याचा साईज पाहिजे छोटा. त्याचा साईज जर बिगर असेल हॉपमन प्रोडक्ट बनतो मेजर प्रोडक्ट आणि सेडझेप प्रोडक्ट बनतो मायनर प्रोडक्ट. एक एक्झाम्पल घेऊयात. हेच एक्झाम्पल ठेवूयात सेम एक्झाम्पल फक्त बेस चेंज करूयात. एक बेस घेऊयात स्मॉलर बेस, एक बेस घेऊयात बल्कियर बेस. सबस्ट्रेट सेम.
की आपल्याकडे रिॲक्शन चालू आहे सेम सबस्ट्रेटची CH3 CH2 CH क्लोरीन आणि इकडे घेतला आपण CH3 अल्फा कार्बन, दिस वन इज बीटा 1 बीटा 2 आणि याची रिॲक्शन चालू आहे पोटॅशियम इथॉक्साईड बरोबर C2H5OK पोटॅशियम इथॉक्साईड. ऑक्सिजनवरती आपल्याला माहिती आहे चार्ज मायनस, पोटॅशियमवरती प्लस. पोटॅशियम इथॉक्साईड किंवा सोडियम इथॉक्साईड काही एनए घ्या, सोडियम इथॉक्साईड याची रिॲक्शन चालू आहे. तर आपल्याकडे फॉर्म होणार आहेत दोन प्रोडक्ट्स CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट 1 इन. हा कोण आहे ब्यूट 1 इन. हे काय होतं लेस सबस्टिट्यूटेड, ह्याला आपण काय म्हणलं हॉपमन प्रोडक्ट. लेस सबस्टिट्यूटेड अल्किन हॉपमन प्रोडक्ट. आणि अजून काय फॉर्म झाला आपल्याकडे मोर सबस्टिट्यूटेड CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 ब्यूट 2 इन. इकडे फॉर्म झालं ब्यूट 2 इन. हा काय होता मोर सबस्टिट्यूटेड आणि ह्याला काय म्हणलं आपण सिडझेप प्रोडक्ट. तर वरची जी रिॲक्शन चालू आहे त्याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट बनला आहे ब्यूट 1 इन हा प्रोडक्ट काय बनतो मायनर आणि हा जो प्रोडक्ट बनला आहे हा प्रोडक्ट काय बनतो मेजर. इथे बेस कुठला आहे इथॉक्साईड बेस. इथे हा जो बेस यूज केला आपण इट इज इथॉक्साईड बेस. लेस बल्की, कमी बल्की, छोटा बेस. आणि तीच जर रिॲक्शन केली आपण सेम याचीच CH3 CH2 CH CH3 Cl सेम सगळं, फक्त रिॲक्शन कोणाबरोबर चालू आहे पोटॅशियम टर्शरी ब्युटॉक्साईड O-K+. हा कोण आहे टर्शरी ब्युटॉक्साईड. हा जो बेस आहे एनायन इट इज अ टर्शरी ब्युटॉक्साईड. याचा साईज काय आहे बल्की आहे. हा छोटा आहे, अल्किल ग्रुप छोटा आहे इथिन. हा टर्शरी ब्युटल अल्किल ग्रुप आहे ओला अटॅच. हा बल्की न्यूक्लिओ बेस आहे. न्यूक्लिओफाईलपेक्षा हा बेसिक जास्त आहे. का तर साईज मोठा, इलेक्ट्रॉन डोनेशन सगळ्या कार्बनचं, ऑक्सिजनचा चार्ज जास्त, तर हा स्ट्रॉंगर बेस. हीटिंग चालू आहे, इलिमिनेशन रिॲक्शन चालू आहे, सेम प्रोडक्ट बनणार आहेत CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. इकडे पण सेम प्रोडक्ट फॉर्म होणार आहेत ब्यूट 1 इन विच इज लेस सबस्टिट्यूटेड विच इज नोन ॲज हॉपमन प्रोडक्ट. हॉपमन प्रोडक्ट प्लस ब्यूट 2 इन CH3 CH CH CH3 ब्यूट 2 in which is more substituted which is also known as Sidzep product. Now this is formed as a minor product आणि हा फॉर्म होणार आहे मेजर प्रोडक्ट. दोन्हीकडे मेजर मायनर डिफरंट आहे. तिकडे सेडझेप प्रोडक्ट आहे इट इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. इकडे हॉपमन प्रोडक्ट आहे लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट बिकॉज अप्रोच ऑफ बेस टुवर्ड्स बीटा हायड्रोजन ॲटम इज डिफरंट ड्यू टू बल्कियरनेस. हे अटॅक तर आपल्याला सेम करायचा होता. सबस्ट्रेट आपल्याकडे होता CH3 CH2 C H H कुठे गेला हां Cl सॉरी. इकडे आपल्याकडे होता Cl इथे H H H टर्मिनल CH3 ग्रुप. अल्फा कार्बन दिस वन इज बीटा 1 आणि इकडे हा जो आहे ह्याला आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करूयात C H CH3 H बीटा 1
बीटा 2. आता हा जो बीटा 1 कार्बन तुम्हाला दिसतोय, दिस बीटा 1 कार्बन इज स्टेरिकली लेस हिंडेड. किंवा हे बीटा कार्बनचे जे एच आहेत त्यांना म्हणूयात आपण की बीटा कार्बनचे जे एच आहेत सगळे, दिस हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू बीटा कार्बन, बीटा 1 कार्बन आर स्टेरिकली लेस हिंडेड. पण ह्याचे जे एच आहेत बीटा 2चे, हे एच, these are sterically more hindered. हा तर इकडे एक ग्रुप प्रेझेंट आहे, कुठला? मिथिल ग्रुप. हा बिगर ग्रुप आहे, हे जे दोन एच आहे त्यांना स्टेरिकली हिंडेड करणार आहे. मग ज्यावेळेस बेस तुमचा अटॅक करायला येणार आहे, बेस, आता बेस कुणाला अटॅक करायला आला? ओ, CH2 CH3. हा लेस बल्की बेस, हा लेस बल्की बेस आहे. हा इकडेही अटॅक करू शकतो याच्यावरती, हा याच्यावरतीही अटॅक करू शकतो. हा लेस बल्की आहे म्हणून हा याच्यावरती जास्त अटॅक करेल, मोर, याच्यावरती कमी अटॅक करेल, लेस. का तर इकडे अटॅक केला की जो प्रोडक्ट बनतोय तो काय बनतोय? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन, स्टेबल अल्किन, की ज्याची काय की हा एच काढून घ्यायला सुरुवात केली. हा लेस बल्की बेस आहे, हा इथंही पोचू शकतोय, इथंही पोचू शकतोय. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जास्त रिपल्शन होणार नाही, का तर ह्याला पण एक काय छोटा ग्रुप आहे, अल्किल ग्रुप. इकडे पण एक अल्किल ग्रुप आहे, कमी रिपल्शन होणार आहे. तर हा स्टेरिकली क्राउडेड जे एच आहे तिथे पोचू शकतो. स्टेरिकली लेस हिंडेड तर काढू शकतोच, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण हा दोन्हीकडे जर अप्रोच करू शकतो तर डिपेंडिंग ऑन स्टॅबिलिटी ऑफ ट्रान्झिशन स्टेट, की ज्यावेळेस हा ओ मायनस हा एच काढून घ्यायला सुरुवात होईल आणि इथे डबल बॉन्ड फॉर्म व्हायला सुरुवात होईल, त्यास तो जो पार्शियल डबल बॉन्ड आहे, इट इज मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड, त्याची ॲक्टिवेशन एनर्जी असणार आहे कमी, ते पटपट फॉर्म होईल. का तर हा इथपर्यंत पोचू पण शकतो आणि ट्रान्झिशन स्टेट बनणार आहे स्टेबल. त्यामुळे हा जो इथॉक्साईड आयन आहे, लेस बल्की बेस, हा स्टेरिकली मोर हिंडेड हायड्रोजनपर्यंत जाऊ शकतो आणि फॉर्म करू शकतो मेजर अल्किन. दॅट वन इज अ मोर सबस्टिट्यूटेड, की जे मोर सबस्टिट्यूटेड अल्किन असेल ते मेजर अल्किन. पण ज्यावेळेस बेस तुमच्याकडे असेल बल्की, तुमच्याकडे ज्यावेळेस बल्कियर बेस घ्याल तुम्ही, लाईक टर्शरी ब्युटॉक्साईड, ओ मायनस, हा काय मोर बल्की बेस. आता हे जे त्याचं दिसतंय तुम्हाला अल्किल ग्रुप्स, बल्कियर ग्रुप्स, स्टेरिकली क्राउडेड ग्रुप्स, ते आणि ह्याचा पण स्टेरिकल क्राउडिंग, ह्या दोघांमध्ये काय होणार आहे? मोर रिपल्शन. हा ओ मायनस ह्या एचपर्यंत पोहोचणं मुश्किल आहे, का तर हा एच आहेत हे काय आहेत? हे स्टेरिकली हिंडर्ड एच आहेत. त्यांच्या ह्या साईडला पण ग्रुप आहे, ह्या साईडला पण ग्रुप आहे, इकडे पण अल्किल ग्रुप आहे, इकडे पण अल्किल ग्रुप आहे. तसं हे नाही, ह्यांना फक्त एच आहेत आणि एकाच साईडला अल्किल ग्रुप आहेत. तर हा जो ओ मायनस आहे तो हा एचवरती अटॅक करण्याचे चान्सेस काय आहेत? मोर. Bulky base prefers to attack on sterically less hindered beta hydrogen atoms. Bulkier base favors to attack on sterically less hindered beta hydrogen atoms. Bulkier base cannot easily attack on sterically more hindered beta hydrogen atom. ह्याला जर हितपर्यंत यायचं म्हणलं तर इकडे अल्किल ग्रुप, इकडे अल्किल ग्रुप, दोघांचं होणार आहे रिपल्शन. तर हा जो ओ मायनस आहे याचा जो अटॅक होणार आहे इथल्या हायड्रोजन ॲटमवरती, हा अटॅक काय होणार आहे? लेस अटॅक, अनफेवरेबल अटॅक. हा जो अटॅक आहे तो मोर फेवरेबल अटॅक आहे. कुणावरती? स्टेरिकली लेस हिंडेड बीटा हायड्रोजन ॲटम्सवरती. तर बल्कियर बेस हा एच काढणार बीटा 1चा आणि फॉर्म होणार इथे डबल बॉन्ड. आणि इथे जर डबल बॉन्ड फॉर्म झाला तर तुमच्याकडे काय बनणार? लेस सबस्टिट्यूटेड अल्किन, ब्यूट 1 अल्किन, हॉफमन अल्किन इज फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट विथ बल्कियर बेसिस, विथ स्मॉलर लेस bulkier bases said a product or more substituted alkene
is favored with smaller bases. Smaller bases म्हणजे कसले आपले OH minus, NH2 minus, CH3O minus, C2H5O minus, hydroxide, amide, methoxide, ethoxide, less bulky bases. Less bulky bases स्टेरिकली क्राउडेड एच पर्यंत पोहोचू शकतात टू फॉर्म मोर सबस्टिट्यूटेड अल्किन ॲज अ मेजर प्रोडक्ट. पण जे बल्कियर बेसेस बल्कियर बेसेस बिगर बेसेस साईज मधले बल्कियर बेसेस गिव्स हॉफमन प्रोडक्ट और लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि बल्कियर बेसेस कुठले आत्ताचा जो बघितला आपण तो टर्शियरी ब्युटॉक्साइड. टर्शियरी ब्युटॉक्साइड टी ब्युटॉक्साइड बल्कियर बेस. डायआयसोप्रोपिलामाइन डायआयसोप्रोपिलामाइन हे आइसोप्रोपिल ग्रुप. नाइट्रोजन H CH CH3 CH3 दोन डायआयसोप्रोपिल ग्रुप किंवा दोन डाय आयसोब्युटिलिन ग्रुप पण आयसोब्युटिल ग्रुप पण असू शकतात. दोन आयसोब्युटिल ग्रुप्स म्हणजे बल्कियर अल्किल ग्रुप्स. आणि मग नायट्रोजनकडे काय इकडे लोन पेअर. हा पण एक बल्कियर बेस आहे. ट्रायइथिलामाइन CH3 CH2 नायट्रोजन CH2 CH3 CH2 CH3 ट्रायइथिलामाइन. थिन इथिल ग्रुप नायट्रोजनला अटॅच. नायट्रोजनकडे लोन पेअर बेस बल्कियर बेस. हा पिरिडीन. पिरिडीन त्याला बल्कियर बनवणार आपण दोन CH3 ग्रुप ऍड करून इकडे. ह्याची जी बेसिक साईट आहे लोन पेअरवाली ती आपण केली स्टेरिकली हिंडेड. क्राउडिंग इन्क्रीज केला लोन पेअरच्या इथे. हा बल्कियर बेस बनला 2,6 डायमिथिल पिरिडीन. 2,6 डायमिथिल पिरिडीन. ते बल्कियर बेसेस आहेत. आणि बल्कियर बेसेस आहेत. दीज बेसेस प्रिफर्स टू अटॅक ऑन स्टेरिकली less hindered beta hydrogen atom to give less substituted alkene as a major product. आणि जे स्मॉलर बेसेस आहेत स्मॉलर बेसेस प्रिफर्स टू अटॅक ऑन स्टेरिकली क्राउडेड बीटा हायड्रोजन ॲटम्स टू गिव्ह मोर सबस्टिट्यूटेड अल्किन ॲज अ मेजर प्रोडक्ट. हे प्रचंड महत्त्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि आता स्टेरिओ केमिस्ट्री आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये E2 रिॲक्शनची की पर्टिकल स्टेरिओ आयसोमर of a reactant molecule gives particular stereoisomers or distereoisomers as a product. ते नंतर बघूयात. सध्या तरी इकडे जो बनतोय तुमच्याकडे ब्यूट-2-इन. ब्यूट-1-इन बनला, ब्यूट-2-इन बनला, ब्यूट-2-इन बनला मेजर प्रोडक्ट विथ स्मॉलर बेस. ह्या ब्यूट-2-इन मध्ये पण काय बनणार आहे तुम्हाला माहिती आहे सिस आणि ट्रान्स. ह्याच्यामध्ये ट्रान्स मेजर बनणार आहे. पण दरवेळेस E2 मध्ये ट्रान्सच मेजर बनतो असं नाही. आत्ता याच्यामध्ये ट्रान्स मेजर बनेल का ते उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. फक्त लक्षात ठेवायचं की स्मॉलर बेस आहे. स्मॉलर बेस गिव्स मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. बिगर बेस गिव्स लेस सबस्टिट्यूटेड अल्किन. आणि त्याच्यामध्ये पण सिस ट्रान्स असेल तर डिपेंड्स. EZ असेल तर डिपेंड्स. आत्ता ठीक आहे की जिथे ब्यूट-2-इन बनलाय आणि मेजर बनलाय ते ट्रान्स बनेल मेजर प्रोडक्ट. ब्यूट-2-इन मध्ये सिंपल आहे. ब्यूट-2-इन मध्ये ट्रान्स इज ऑलवेज मेजर प्रोडक्ट. पण ज्यावेळी चेंज होईल रिॲक्टंटमध्ये ग्रुप्स त्यावेळेस ट्रान्सच बनेल का माहीत नाही. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि मॉलिक्युल्स वगैरे सगळे तुम्ही करायचे ड्रॉ. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे असं व्हिडिओ बघून उलटं पडून औ सिस ट्रान्स ह्याव त्याव त्यांनी काही होणार नाही. हे प्रत्येक जे दिसतंय ते ड्रॉ करायचं आहे. सगळे ॲरो ड्रॉ करायचे. सेल्फ नोट्स बनवायचे तुम्हाला. मी त्याच्या काही नोट्स असतील ते दिलंच तुम्हाला अल्किल हलाइड चॅप्टरमध्ये. हे सगळं अल्किल हलाइड चॅप्टरमध्ये इन्क्लुडेड आहे.
नाही तर घरी म्हणाल की काय गंडवतंय, रोज येतंय, वेगळंच काहीतरी शिकवतंय, निघून जातंय. हे सगळं आलं की लालाडमध्ये आहे. SN1, SN2, E1, E2, E1CB ते उद्या बघूयात. आणि मग आपण एकदा का मेकॅनिझम झाले हे E1CB तर फक्त राहिला. तर याची काही एक्झाम्पल स्टेरिओ केमिस्ट्रीची की आपण बघणार अल्किल हॅलाइड चॅप्टर स्टार्ट करणार आणि मग याच्यावरती काय आपण MCQ स्टार्ट करणार आहे आणि आयनिक इक्विलिब्रियमवरची MCQ सायमल्टेनियसली ते चालूच असेल. पण तुम्ही काही घरी निवांत बसायचं नाही. लॉकडाऊन आहे म्हणून काही जणांना तर वाटलं आपल्याला बहुतेक आयुष्यात काहीच नाही, अभ्यास बिभ्यास कुठंतरी दिला टाकून निवांत चिल. रोज काय इन्स्टा, व्हॉट्सॲप, फेसबुक त्यांनी काही होणार नाही बाळा. हे जे वेळ मिळाला आहे दिवसभर, कॉलेज बंद, ट्युशन बंद, दिवसभर नुसता मोकळा वेळ आहे, त्याच्यामध्ये हे सॉल्व करायचं आहे सगळं की जेणेकरून तुमचा जो स्टडी आहे तो तुम्ही ॲडव्हान्टेज घ्याल. हे जे काही लॉकडाऊन चालू आहे, तुम्हाला सुट्टी मिळते, त्याचा ॲडव्हान्टेज घ्या, जास्त स्टडी करा, 11ची रिव्हिजन करा, 11चे सगळे MCQज सॉल्व करा. नुसतंच कोरोना रोज का रोना, अभ्यास नाही, काही नाही, नुसतं खायचं फोटो. आज काय खाल्लं? बोकड. उद्या काय खाल्लं? कोंबडी. परवा काय खाल्लं? पाणीपुरी. अरे कमी खा, व्यायाम तर कर, फुटशील परीक्षेपर्यंत ठोप दिशेने. परत म्हणणार परीक्षेला दिसलंच नाही, एक MCQ राहायला सोडवायचा, डिग्रीच आली होती पेपरवर पुढं बा. 3 MCQ सोडवायचे राहतील. कमी खा, कमी झोप, अभ्यास कर, ते महत्त्वाचं आहे ना. मला आपलं रोज फोन, सर काहीच नाही, अभ्यासालाच काही नाही. अरे MCQचे बुक्स आहेत तुझ्याकडे, 11चा सिलेबस संपला, 11चे MCQ सोडव, अभ्यासाला काहीच नाही म्हणजे. टेक्स्टबुक मिळत आहेत, टेक्स्टबुक विकत घे, बघ काय चालू आहे, बघ काही सेल्फ स्टडी करून कळतंय का. नाही कळलं तर आपला ग्रुप आहे, व्हॉट्सॲप आहे, त्याच्यावरती तर काही कोणी MCQ विचारतच नाही, कारण निम्मं तर पब्लिक विसरलंच आहे की आपण शिकतो म्हणून. 4 महिन्याचा ब्रेक मिळाला आहे, निम्म्याला तर मला वाटतं लिहिता पण येणार नाही काय लिहायचं आहे ते पण विसरला असाल लिहिता कसं. तर बाळांनो स्पीड वाढवा. बरेच दिवस झाला आराम केला आहे, जागा व्हा, ॲक्टिव्ह व्हा. आता हे सगळं लिहायला सुरुवात करा, MCQ सोडवायला सुरुवात करा. सगळे बुक्स वगैरे तुमच्याकडे आहेत, PDF मागा मला, कुठले पण तुमच्याकडे MCQ नाहीत, एक व्हॉट्सॲपला मेसेज करा, ह्या चॅप्टरवरचे द्या, सेंड करतो लगेच तुम्हाला PDF. चालू करा काम. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण स्टेरिओ केमिस्ट्री, E2 मेकॅनिझमची, E1CB मेकॅनिझम. ते संपलं की मग अल्किल हॅलाइड चालू लगेच.